स्माइलिंग फेस इज द मस्ट इन नर्सिंग. लक्षात ठेवा. तुम्ही जितका हसत राहाल, खुश राहाल, आनंदी राहाल, उत्साही राहाल, तितकं तुमचं नर्सिंग निखळून बाहेर पडेल. एक चांगलं व्यक्तिमत्व तुमच्यातनं बाहेर पडेल. जोपर्यंत तुम्ही खुश आहात, जिवंत आहात. जोपर्यंत तुम्ही आनंदी आहात, तुम्ही जिवंत आहात. लक्षात ठेवा. उत्साही आहात, तुम्ही जिवंत आहात. लक्षात ठेवा. जिवंतपणाची 3 लक्षणं आहात. हसा, खेळा, नाचा. ओके. हसा, गा, नाचा. हसा, खेळा, नाचा. काहीही करा. पण ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारच्या कंडिशन्समध्ये असतात, त्याच वेळेस तुम्ही जिवंत आहात असा आपल्याला भास होतो आणि लोकही समजतात यार खरंच भारी मजा आहे, जगतोय है ना. नाहीतर मग उदास की दुनिया तो आपल्या लाईफ टाईम चालू असतं. आहे नाही तर गुड. चलो नीट बस. आपण लास्ट लेक्चरमध्ये काय शिकलो होतो? किती जण आज मला फर्स्ट टाइम बघताय? 1 2 3 4 5. बापरे, 5 जण नवीन मला. ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. चला ठीक आहे. लास्ट टाइम काय शिकलो होतो आपण? हां, टाइम इज मनी. या ओके. आणि आपण त्यामध्ये खूप डीप जाऊन बऱ्याचशा गोष्टी समजून घेतल्या होत्या है ना, की ही जी वेळ आहे आपल्या आयुष्यात आली ही पुन्हा नाही येणार आहे ना. जब मिला है मौका तो मार देते हैं चौका. कारण परत ही काय वेळ येणार नाहीये, ही संधी काय परत उपलब्ध होणार नाहीये. लक्षात ठेवा. कारण आयुष्य हे समुद्राच्या रेतीप्रमाणे आहे. तिला आपण किती मुठीत पकडण्याचा प्रयत्न केला तरीही ती राहत नाही. वेळ क्षणोक्षणी आपल्याला आयुष्यातनं कमी करते. लक्षात ठेवा. वेळ क्षणाक्षराने आपल्या आयुष्यामधनं कमी होत चाललेली आहे. आपल्याला असं वाटतंय की आपण तरुण होतोय, पण आता तुमचा तरुणाचा लेवल झालेली आहे. आता इथून पुढे तुम्ही म्हातारे आहात. समजतंय? कळतंय? आता तुम्ही 18-20 वर्षाचे आहात है ना. आता बघा, हा एक असा टाइम आहे की ह्या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या लाईफला टॉपला नेऊ शकता, एकदम टॉपला नेऊ शकता. पण टॉपला नेण्यासाठी तुम्हाला 3-4 गोष्टी कराव्या लागतील. आज आपण त्या 3-4 गोष्टी समजून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचं तर ती इच्छाशक्ती तुम्हाला क्रिएट करावी लागेल. डिझायर ज्याला आपण म्हणतो, इतकी प्रबळ इच्छाशक्ती तुम्हाला क्रिएट करावी लागेल की मी ज्या इच्छेने इथपर्यंत आली, मला एक नर्स बनायचं आहे ना. येस ऑर नो? या, मला एक नर्स बनायचं आणि बेस्ट नर्स बनायचं आहे. मग जर मला बेस्ट नर्स बनायचं तर त्यासाठी नुसतं नाही का म्हणजे मनात असून चालणार नाही है ना. आपल्याला काय वाटतं, माझ्या मनात आहे म्हणजे माझी इच्छा आहे ना. मनात असणं वेगळं आणि खरोखर इच्छा असणं वेगळं. मराठीत एक म्हण आहे, इच्छा तेथे मार्ग है ना. तुमची इच्छा ही प्रबळ असली पाहिजे. बर्निंग डिझायर ज्याला आपण म्हणतो. मी लास्ट टाइम तुम्हाला ज्यावेळेस मी तुम्हाला 6D शिकवले होते त्यावेळेस त्याच्यामध्ये बर्निंग डिझाईनवर तुम्हाला एक डेमो दिलं होतं बघा. नाक आणि तोंड दाबायला लावलं होतं, आठवतं तुम्हाला? या, आणि तेव्हा तुम्हाला इच्छा होती श्वास घ्यायची है ना. सेवन थिंग, आपल्या लाईफमध्ये जेव्हा काही मिळवायचं असतं ना, जेव्हा काही आपल्याला अचीव करायचं असतं ना, तर आपली जी इच्छा आहे, आपली जी डिझायर आहे ती बर्निंग असली पाहिजे, म्हणजे ज्वलंत असली पाहिजे. असं की जोपर्यंत मिळत नाही ना मी जगू नाही शकत. आज तुम्ही या ठिकाणी येऊन बसला, आज तुम्हाला येऊन साधारण महिनाभर झाला है ना. बरंच काही तुम्ही शिकलाय, बरंच काही तुम्हाला समजलंय, बरंच काही नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या. मग लक्षात घ्या, आता ही इच्छा अजून प्रबळ झाली पाहिजे. आता इच्छा कधी प्रबळ होते माहिती आहे का? ज्यावेळेस तुम्ही ती गोष्ट मानायला सुरुवात करून टाका. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही काल परवा तुम्ही इंजेक्शन भरत होता है ना. सो तुम्ही फील केलं की इंजेक्शन कसं टोचतात है ना. तुम्ही फील केलं, तुम्ही स्वतःच्या हाताने इंजेक्शन टोचलं, कसं भरतात, या सगळ्या गोष्टी. जोपर्यंत तुम्ही ऍक्टिंग करणार नाही ना तोपर्यंत तुमची इच्छेला काही महत्त्व नाही. समजतंय काय बोलतोय? म्हणजेच काय होतंय की समजा तुमची इच्छा आहे की तुम्हाला बेस्ट नर्स बनायचं आहे सर, आता तुम्हाला ऍक्टिंग करावं लागेल नर्सिंगसाठी. एक नर्स कशी चालते, एक नर्स कशी बोलते, एक नर्स कशी वागते. तुम्ही पाहिलाय नर्स, पाहिलात ना. हॉस्पिटलमध्ये पाहिलात, गावामध्ये पाहिलात है ना. अनेक ठिकाणी तुम्ही नर्स पाहिलात. त्यांची बोलण्याची टॅक्ट कशी असते, समजून सांगण्याची टॅक्ट कशी असते, त्या कशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला कन्व्हिन्स करून घेतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आत्ता ह्या क्षणापासून एकमेकींना आवाज द्यायचा सिस्टर म्हणून है ना. देताना बघा, तुम्ही ज्यावेळेस सिस्टर म्हणता ना मजा येते की नाही. तर काहीतरी फील होत आहे, इंटरनल फील होत आहे, फिलिंग येते आपल्याला आतमधनं की यस मी नर्स बनलेली आहे. बरं, मला आता काय आवाज दिला जातोय? सिस्टर असा आवाज दिला जातोय. हे खूप इम्पॉर्टंट आहे. डिझायर हे तुमच्या इंटेन्सवर पण डिपेंड करते. इंटेन्स म्हणजे काय? अंतरात्म्यात येणारा एक आवाज असतो बघा, की नाही आतूनच तयार झालंय मला, म्हणजे माझी इच्छा तर आहेच आहे, परंतु ती इच्छा माझ्या डीप आहे आतमध्ये. तुम्हाला माहिती ना की आपण काय करतो, सकाळी उठतो तेव्हा एक इच्छा, हां दुपारची एक इच्छा, संध्याकाळी एक इच्छा, रात्री झोपताना एक इच्छा, संपलं लाईफ. आलं लक्षात? बघा, या जगामध्ये त्याच लोकांनी अचीव केले ज्या लोकांनी प्रबळ इच्छाशक्ती बाळगलेली आहे. लक्षात आपण शिवाजी महाराजांचं उदाहरण घेऊ शकतो.
अनेक असे रथी महारथी आहेत, त्यांचं आपण उदाहरण घेऊ शकतो. महात्मा गांधींचं उदाहरण घेऊ शकतो. साऊथ आफ्रिकेला गेलेला एक व्यक्ती, गोऱ्यांच्या ट्रेनमध्ये बसला होता हा काळा माणूस, आणि म्हणून तू काळा आहेस, तुला आमच्या ट्रेनमध्ये बसण्याचा अधिकार नाही आहे, आणि त्याला ट्रेनमधनं फेकून दिलं महात्मा गांधींना. आणि ज्यावेळेस महात्मा गांधींना ट्रेनमधनं फेकलं, गांधींनी सांगितलं तू मला ट्रेनमधनं काढलंस ना, मी तुला माझ्या देशातनं काढून टाकेल. बघा किती मोठा लढा होता, तो पण अहिंसेने, है ना. अहिंसा न हिंसा करता, है ना, ते गाणं आहे त्यांच्यावर. दे दी हमें आज़ादी बिना ढाल, बिना खड़क बिना ढाल, है ना. साबरमती के नंद तूने कर दिया कमाल. लक्षात ठेवा. तर आपल्याकडं अशा प्रकारची ज्यावेळेस डिझायर तयार होते, इच्छा तयार होते, आणि आतून एक आवाज निघतो की काय आवाज निघाला गांधींचा, की तुम्हाला ट्रेनमधनं हाकलस, मी तुला माझ्या देशात हाकलून. आणि ते हाकलूनच नाही. नुसतं विचार करणं म्हणजे इच्छा नव्हे, नुसतं मानून घेणं, समजून घेणं म्हणजे इच्छा नव्हे. त्यासाठी आपण लढलं पाहिजे, त्यासाठी आपण वाहून दिलं पाहिजे, सरेंडर झालं पाहिजे, इम्प्लिमेंटेशन करायला शिका. मी बऱ्याच वेळा तुम्हाला माझ्या लेक्चर्समध्ये काही काही करायला लावतो. तुम्ही जर त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन नाही केलं, म्हणजे मी जे तुम्हाला सांगतोय ते जर का तुम्ही नाही केलं, किंवा तुम्हाला तुमच्या टीचर्स काही करायला लावत असेल ते जर का तुम्ही नाही केलं, तर तुम्ही बनणार नाही. क्लिअर. तर काय बोलतोय, प्रत्येक गोष्टीची तयारी ही छोट्या छोट्या गोष्टींनीच होते, है ना. मी तुम्हाला नेहमी उदाहरण देत असतो, मटण खायचंय, मग हातीच कापायचं, चालेल का, नाही, है ना. मटण खायचंय तर मग आपण कोंबडीपासून सुरुवात करू, है ना, ती पण छोटी कोंबडी, है ना. हे एक एक्झाम्पल आहे. जेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टी करत जातो ना, आपला कॉन्फिडन्स, आपला आत्मविश्वास वाढत जातो. आत्मविश्वास कुठे मिळत नाही, लक्षात ठेवा, तो तुमच्या आतमध्ये दडलेला आहे. त्या विश्वासाला पुढं आणण्यासाठी तुम्हाला तुमचीच गरज आहे. तुम्हीच तुमचा आत्मविश्वास वाढवू शकता, कारण ते काय कुठे किराणा दुकानात मिळत नाही. तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या छोट्या छोट्या इच्छेंना पूर्ण करावं लागेल. ज्या तुम्ही छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करत चालता ना, तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो, आत्मविश्वास वाढत जातो. आणि एकदा आत्मविश्वास जर का बुलंदीवर गेला ना, तुम्हाला कोणी मागं नाही ठेवू शकत. क्लिअर. तर काय बोलतोय, समजतंय. आता इच्छा आहे नर्स बनण्याची, स्ट्रॉंगली इच्छा आहे, आता त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करायचं. तुम्ही बऱ्याच वेळा तुम्हाला बऱ्याच गोष्टी करायला लावतो, मॅडम करायला लावतो. तुम्ही जर का त्या केल्यात ना, तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, विश्वास वाढेल, आत्मविश्वास वाढेल. येस, मी करू शकते, माझ्याच्याने सहज शक्य आहे, मला हे जमतंय, मला हे कामामध्ये मजा येते. आणि बघा, आता तर तुम्ही जस्ट इथं थेरटिकल एज्युकेशन घेत आहे, उद्या जाऊन तुम्हाला प्रॅक्टिकल एज्युकेशन घ्यायचं आहे. प्रॅक्टिकल लाईफमध्ये तुम्हाला ऑर्डर्स मिळणार आहेत, समजतंय. आता ऑर्डर्स फॉलो करायच्या. जर मनात इच्छा असेल शिकण्याची, तर ऑर्डर्स तुम्हाला एकदम फुलासारखे असतील, है ना. पण जर का ऑर्डर्स तुम्हाला फॉलो करताना त्रास होत असेल, तर लक्षात घ्या, कुठंतरी पाणी मुरतंय, कुठंतरी काहीतरी चुकतंय. क्लिअर होतंय काय बोलतोय. म्हणून इथूनच सुरुवात करा. जे काम मला सांगितलं जातंय ते मी सगळ्यात पहिले करा. काही म्हणजे म्हणी, आज करो सो अब. लक्षात ठेवा, म्हणजे कल करो सो अब, है ना. आज करो सो अब. कलचा विचार नाही आपल्याकडं. काल काय घडलंय, भूतकाळाची चिंताच नाही करायची आपल्याला. काय घडलं भूतकाळात माहिती नाही, पण आज खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही आजला जर का समजलं ना, आजला जर का तुम्ही ॲक्सेप्ट केलं ना, आजला जर का तुम्ही स्वीकारलं ना, तर उद्याच्या तुम्ही बेस्ट नर्स आहात. क्लिअर. तर काय बोलतोय, पण आजला स्वीकारायला शिका. जी लोक वर्तमानात जगतात त्यांचंच भविष्य चांगलं असतं. जी लोक भूतकाळात जगतात आणि भविष्याचा विचार करतात आणि वर्तमानाला टाळून टाकतात, अशा लोकांच्या आयुष्यामध्ये शिवाय त्रास काहीही नसतं. लक्षात. मागच्या आयुष्यात काय घडलंय सोडून द्या, तो तुमचा पास्ट आहे. त्याला रिस्पेक्ट द्या, त्याला सलाम करा, त्याला राम करा. तो होता म्हणून तुम्ही इथं आहात. लक्षात येत आहे. आणि आज इथं बसलाय ना, तर आज फक्त आजचा विचार करा, उद्या जे होईल ते बघून घेऊ. कळतंय काय बोलतंय. मग छोट्या छोटी गोष्टी करायला शिका, छोट्या छोट्या गोष्टी ॲक्सेप्ट करा. एकमेकांमध्ये सिस्टर म्हणणं, किंवा एकमेकांना थोडंसं डिस्कशनमध्ये एखादा टॉपिकवर डिस्कस करणं, बोलणं. जगातली सर्वश्रेष्ठ अभ्यास पद्धती चर्चात्मक अभ्यास पद्धती. बरोबर. तुम्ही जे शिकताय ना, तुम्ही जे ऐकताय ना, तुम्ही जे लिहिताय ना, ते बोलून पण नाही. तुमच्या मैत्रिणीला शिकवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जे येत आहे तुमच्या मैत्रिणीला शिकवा. तुम्हाला ॲनाटॉमीमध्ये एखादा टॉपिक कळला आहे, तुमच्या दुसऱ्या मैत्रिणीला शिकवायचा प्रयत्न करा. त्यांनी काय होईल, तुम्ही जेव्हा इतरांना शिकवायचा प्रयत्न करता, तुमचं नॉलेज वाढून जातं. प्रॅक्टिकल दरम्यान पण हेच करायचं असतं. तुम्हाला इंजेक्शन देता आलं, दुसरीला शिकवा. तुम्हाला वेंट्रो लावता आला,
दुसरीला शिकवा. समजतंय? तुम्हाला सलाईन लावता येतं, दुसरीला शिकवा. तुम्हाला डोसेस करता येत, दुसरीला शिकवा. ECG काढता येतोय, दुसरीला शिकवा. क्लिअर होतंय? मॉनिटरिंग करता येतंय, दुसरीला शिकवा. ज्यावेळेस आपण दुसऱ्यांना शिकवतो आपलं नॉलेज अपग्रेड होतं आणि आपण अजून जास्त हुशार बनतो. समजतंय काय बोलतोय? मग आपल्याकडे जे नॉलेज आहे त्याचा पुरेपूर वापर करा. दुसऱ्याला शिकवताना मजा येते का दुःख होतं? हॅलो, मजा येते, पण ती मजा आपण घेतोय का? नाही घे. ती घ्यायला पाहिजे ना ऍक्च्युली. समजतं ना काय बोलतोय? जे आपल्याला येतंय ना ते दुसऱ्यांना शिकवा. मी तुम्हाला पहिल्या 1-2 लेक्चरमध्ये बोलत होतो, तुम्हाला चांगला डान्स करता येत असेल ना, तर दुसऱ्याला शिकवा ना. हॅलो, शिकवण्यात मजा येते. तुम्हाला चांगला स्वयंपाक करता येतो ना, दुसऱ्याला करायचं शिकवा ना. तुम्हाला चांगले कपडे धुता येतात ना, दुसऱ्याला कसे कपडे चांगले धुवायचे शिकवा. तुम्हाला चांगला झाडू मारता येतो ना, तर दुसऱ्याला शिकवा कसा चांगला झाडू मारायचा असतो. तुम्हाला चांगला पोछा मारता येतो ना, दुसऱ्याला शिकवा पोछा कसा मारायचा असतो. लक्षात ठेवा, ह्या जगामध्ये काहीही करा पण बेस्ट करा. काहीही करा पण बेस्ट करा. लक्षात ठेवा, आपली छाप पडली पाहिजे. भले तुम्ही लाकूड तोडे बना, पण लाकूड तोडताना इतका शार्प पद्धतीने तोडा की दुसऱ्याला हे कळलं पाहिजे की हे फक्त तोच तोडू शकतो. समजतंय तुम्हाला? कोणतंही काम आयुष्यात असं करा ना का ते फक्त तुम्हीच करू शकता, अशी तुमची छाप आणि असा तुमचा आदर्श झाला पाहिजे. क्लिअर होतं काय बोलतोय? कोणतंही काम करा, कुठलंही काम करा, असं करा ना की लोकांना त्या गोष्टीचा हेवा वाटला पाहिजे, रिस्पेक्ट वाटला पाहिजे तुमच्याविषयी. हेवा म्हणजे काय? हेवा म्हणजे काय? यार तिला जमलं, मला का नाही जमलं, मला पण जमायला पाहिजे. अशा पद्धतीचा तुमचा त्या ठिकाणचा तो रिस्पेक्ट क्रिएट झाला पाहिजे. आणि आदर्श म्हणजे नाही कसं बनायचं तर तिच्यासारखं बना, अशा पद्धतीचा तुमचा त्या ठिकाणचा वर्क असला. आपल्या आयुष्यात अनेक घटना घडतात, अनेक गोष्टी घडतात. आपण एखाद्या घटनेला चिटकून ठेवतो आणि आयुष्याला बरबादीकडे घेऊन जातो. समजते काय बोलतोय? अनेक घटना घडतात, रोज आपल्या आयुष्यात घटना घडतात ना काही ना काही. कधी कोणतरी काहीतरी बोलतं, कोणी कोणतरी नर्वस करतं, एखादं खूप आनंदी करतं, एखाद्या दिवशी आपल्याला भाजीच आवडत नाही, एखाद्या दिवशी आपला ड्रेसच आपल्या मनपसंत नसतो. अनेक गोष्टी घडतात, पण त्याच गोष्टीला जर का चिटकून राहिलात ना आणि तेवढ्यापुरतंच जर का तुम्ही आयुष्य करून घेतलं ना, आयुष्य कंजेस्टेड होऊन जातं. मार्क झुकरबर्ग, फेसबुकचा मालक, जगातला सगळ्यात श्रीमंतांपैकी एक असणारा व्यक्ती. फेसबुक माहिती आहे ना? मार्क झुकरबर्ग. फेसबुक आहे ना एका शेडमधनं सुरू झालं होतं. कुठून सुरू झालं होतं? एका शेडमधनं सुरू झालं होतं. आज फेसबुक शिवाय जगू नाही शकत होतं. सॉरी, ह्या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस मार्क झुकरबर्ग हा नेहमी एकाच ड्रेसमध्ये राहतो, जीन्स आणि ब्लॅक टी शर्ट. कशामध्ये राहतो? जीन्स आणि ब्लॅक टी शर्टमध्ये. त्याला पत्रकारांनी विचारलं, यार असं काय यार, तू दरवेळेस येतो तेव्हा तुला काय एकच ड्रेस आहे का? दुसरा ड्रेस नाही का तुला? तो बोलला, बघ माझ्याकडे समजा खूप ड्रेस राहिले तर मला चॉईस करावी लागेल आणि चॉईस करण्यामध्ये मला खूप वेळ निघून जाईल. त्यापेक्षा तू मला ओळखतोस ना, माझ्या कपड्यांना कशाला ओळखतोस है ना? माझ्याकडं फक्त ब्लॅक टी शर्ट्स आहेत आणि ब्ल्यू जीन्स आहेत आणि मी तेवढंच घालतो, म्हणजे चॉईसच नाही आहे. समजतंय ना? म्हणजे कोणत्याही गोष्टींमध्ये अडकून पडण्यासाठी स्वतःला त्यांनी तयार केलेलं नाही आहे. त्यांनी तयार केलं आहे स्वतःला की असेल ती परिस्थिती जशी असेल तशी सोडा आणि पुढे निघून जा. क्लिअर होतंय काय बोलतोय? सो आपण मी काय करतो, आपल्या आयुष्यामध्ये एखादी घटना घडली का आपण तिला चिटकून बसतो आणि मग ती घटना आपल्याला खूप प्रॉब्लेम्समध्ये अडकवत जाते आणि मग आपण स्वतःशीच कुटायला लागतो. मी खूप प्रॉब्लेममध्ये आहे, मला खूप अडचणी आहेत, मी खूप टेन्शनमध्ये आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही असं रिपिटेशन करा, मी खूप टेन्शनमध्ये आहे, मी खूप प्रॉब्लेममध्ये आहे, मला खूप त्रास होतो आहे, ज्यावेळेस अशा प्रकारचं तुम्ही रिपिटेशन करता, तुमचं सबकॉन्शियस माइंड त्याला पकडून घेतो. कारण त्याला कळत नाही तुम्ही खरं बोलताय का खोटं बोलताय. आणि एकदा का तुमच्या सबकॉन्शियसने पकडलं का मग तुम्हाला तो तेच देतो जे तुम्ही बोलता. समजतंय काय बोलतोय? मग तुम्ही जर बोललाय का मला खूप टेन्शन आहे तर ते अजून जास्त टेन्शन देतो. कळलं? तुम्ही जर का त्याच्या विरुद्ध बोलत आहे, मी खूप खुश आहे, मी खूप आनंदी आहे, मला सगळं समजतंय है ना, मी या जगातली बेस्ट नर्स आहे, आय एम द बेस्ट नर्स, अशा प्रकारचे जर का रिपिटेशन तुम्ही करत राहिले तर लक्षात घ्या तेच तुमचं सबकॉन्शियस पकडून घेईल. आणि मग तुम्ही किती प्रयत्न केला की तुम्हाला नाही बनायचं तरी ते बनवल्याशिवाय राहत. सकाळी लवकर उठवणं ते तुम्हाला उठून देतं, अभ्यास करायचा आहे ते तुम्हाला अभ्यास करायला लागतं. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आपण काय करतो, आपण आपले प्रॉब्लेम्स जास्त बडबड करतो. तुम्ही पाहिलंय ना, लोक प्रॉब्लेमवर जास्त चर्चा करतात की आनंदावर?
हॅलो, जो तुम्हाला पाहिजे का? हॅलो, म्हणजे अनवॉन्टेड गोष्टींवरती आपण खूप चर्चा करतो है ना, ज्या गोष्टीची खरंच गरज नाही आपल्या आयुष्यात, बरोबर? आपण त्याच्यावर खूप चर्चा करतो आणि तेच आपलं सबकॉन्शियस पकडून घेतं आणि आपल्या वाट्याला तेच येऊन जातं. तुम्हाला जे पाहिजे त्यावर चर्चा करा ना, है ना. एकमेकीशी बोलताना तुमच्या नर्सिंगवर चर्चा करा, तुमच्या करिअरवर चर्चा करा, तुमच्या हॉस्पिटलविषयी चर्चा करा. तुम्हाला व्हिज्युअलायझेशन शिकवलं वाटतं मॅडमने, है ना? शिकवलं ना? हॅलो, व्हिज्युअलायझेशन शिकवलं ना तुम्हाला? नाही शिकवलं? शिकवलं मला मॅडम बोलल्या की शिकवलं. मी सांगतो तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करायचं. मनोचित्रण तयार करा. मी एका हॉस्पिटलला आता प्रॅक्टिकलला चालली है ना. ज्या हॉस्पिटलला मी प्रॅक्टिकलला चालले ते जगातलं सगळ्यात बेस्ट हॉस्पिटल आहे, बरोबर? ज्या हॉस्पिटलला मी चालली ते जगातलं सगळ्यात बेस्ट हॉस्पिटल आहे. जगातला सगळ्यात बेस्ट डॉक्टर त्या हॉस्पिटलचा मालक आहे. माझ्याकडे जे पेशंट ॲडमिट होतात ती व्हरायटी ऑफ रोगांची आहेत आणि त्यामुळे मला खूप नॉलेज मिळतं आहे आणि मी खूप नॉलेजेबल नर्स आहे, है ना. हा काय करायचा आहे? विचार. पण हा विचार करता करता याचं चित्र तयार होतं की नाही? हॅलो, लक्षात येते ना. आणि आपल्या मेंदूला कशाची भाषा कळते? चित्र तयार करा ना, मनोचित्र तयार करा ना, त्यालाच म्हणतात व्हिज्युअलायझेशन. तुम्हाला बेस्ट बनायचं आहे ना, तर बेस्ट चित्र तयार करा, बेस्ट बोला आणि बेस्ट करा. ऑटोमॅटिक तुम्ही बेस्ट बोलता. अवघड नाही आहे, काही सोपं आहे. तुम्हाला जे पाहिजे आहे ना त्याचा विचार करा, सतत त्या गोष्टीचा विचार करा जी तुम्हाला पाहिजे. आपण नको असणाऱ्या गोष्टींवर जास्त जोर देतो, म्हणून आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात. क्लिअर ते काय बोलतोय? मग आजपासून काय करायचं? कशावर बोलायचं? जे आपल्याला पाहिजे. समजतंय? काय हवंय तुम्हाला? काय हवंय? हॅलो, काय हवंय तुम्हाला? काय हवंय का नाही हवंय? हॅलो, काय हवंय तुम्हाला? तुमचं अस्तित्व शोधायचंय है ना. तुम्हाला चांगली नर्स बनायचंय. हवंय का नाही हवंय? मग काय मी सांगायचं का? हॅलो, तुम्हाला जे हवंय ते तुम्ही जर बोललाच नाही, बघा हाच तर प्रॉब्लेम. मला तुम्हाला आज तेच समजायचं. तुम्हाला जे हवंय ना त्यावर चर्चा करा. समजते काय बोलतोय? सर मला ना बेस्ट नर्स बनायचं, मला नंबर 1 ने पास व्हायचं. आजपर्यंत आपण नंबर 1 ने कदाचित एखाद्या वर्गामध्ये आलो असेल है ना. पण नाही सर, मला नर्सिंगमध्ये पण नंबर 1ची तुमची जी ट्रॉफी आहे ना ती मला माझ्या घरी न्यायची. बोला ना. खूप अभ्यास करायचा आहे सर मला, है ना. मला खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिकल कम्प्लीट करायचं. ह्या विषयावर बोलायला सुरुवात करा. तुम्ही बोलाल ना तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर ते लिहून. हे जबरदस्त आहे, हे सायन्स आहे. ज्या गोष्टीविषयी तुम्ही जास्त चर्चा करता तीच गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये रिपीट येते. तुम्ही जर का अनवॉन्टेड गोष्टींविषयी बोलत असाल तर अनवॉन्टेड गोष्टी येतात. तुम्ही जर का तुम्हाला जी हवी त्या गोष्टीबद्दल बोलत असाल तर तीच गोष्ट येईल जी तुम्हाला हवी. समजते तुम्हाला काय बोलतोय? विचार, विचार सोच हे खूप महत्त्वाचे आहे. लक्षात घ्या. आपण जसा विचार करतो ना तसा आपण बनत जातो. आपण जर पॉझिटिव्ह विचार करत गेलो तर आपण पॉझिटिव्ह व्यक्तिमत्वातून कन्वर्ट होतो. समजतंय? आणि जर आपण निगेटिव्ह विचार करत बसलो तर निगेटिव्ह तयार होतो आणि आपण दोष कुणाला देतो? दुसऱ्यांना. कारण आपल्यात तेवढी हिंमत नाही स्वतःला दोष द्यायची. कमजोर माणसं दुसऱ्याला दोष देतात. लक्षात ठेवा. समजतंय? ताकदवर माणूस स्वतःचा जो दोष आहे त्याचं आहे ना तो आत्मचिंतन करतो, आत्मपरीक्षण करतो, त्याच्यावर खूप विचार करतो की माझ्याकडनं हे असं कसं काय झालं है ना. आणि कमजोर लोक काय करतात? मी करणार होतो रे पण तो येऊन गेला, त्याने मला असं अडवलं, तिने अडवलं. सगळं अशा प्रकारे आपण हे करतो. आपण काय करतो? दुसऱ्यांना दोष देऊन स्वतः सेफ होण्याचा प्रयत्न करतो. ॲक्च्युली ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. आणि आज समाजामध्ये अशा प्रकारची मनोवृत्ती भरपूर लोकांची आहे की चुकतं त्याचं आणि दोष तो दुसऱ्याला देतो है ना. आता मी सकाळी इथं माझ्या फार्म हाऊसला होतो. तिथं स्पर्धा चालू आहे, क्रिकेटच्या स्पर्धा चालू आहेत आणि त्या मुलांनी मला बोलवलं, सर या तुम्ही तुमचा सत्कार करायचा आहे. आणि मी पण एक क्रिकेटर आहे, स्पोर्टमॅन आहे, तर मी बसलो होतो जाऊन मॅच बघत होतो. बघा आता एकाच मुलाने 2 कॅच सोडले. लक्षात घ्या, एकाच मुलाने 2 वेळा कॅच सोडले आणि तो पहिल्यांदा काय बोला? सरकलो रे, सरकलो म्हणे म्हणून कॅच सुटला माझा. दुसऱ्यांदा परत त्याच्याकडे कॅच आला. अरे म्हणजे हवा किती जोरात आहे पाहिजे का?
बॉल त्याच्या हातामधनं जातोय, त्यात हवेचा सरकायचा काय संबंध येतोय? समजतंय ना काय होतंय? आपण काय करतोय, चूक आपली आणि दोष दुसऱ्या कोणाला देतोय. म्हणजे काय म्हणते, आपण दुसऱ्याच्या खांद्यावर गोळी है ना, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारायचा प्रयत्न करतोय. असं करायचं नाही. जर तुमच्याकडनं काही चुकलं ना, भक्ती उभी राहा, स्टँड. ओके, जर तुमच्याकडनं काही चुकलं ना, तर एक गोष्ट नक्की करा, स्वीकारायला तयार व्हा. ॲक्सेप्ट स्वीकारा त्या गोष्टीला. येस, माझं चुकलं आहे. स्वीकारणं खूप महत्त्वाचं आहे. स्वीकारण्यामध्ये तुमचा समजदारपणा दिसतो. भले ती गोष्ट तुमच्याकडनं चुकलेली असेल, बरोबर, पण तुम्ही चूक सांगून दाखवली ना, याचा अर्थ तुम्ही खूप समजदार. कारण तुम्हाला तुमची चूक तर कळली ॲटलिस्ट, कळतंय ना. लोक चूक लपवण्याचा प्रयत्न करतायत, ते नाही करायचं आता इथून पुढे. कारण आपली एक चूक लपवायला जाऊन एखाद्याचा जीव निघून जाईल, कळतोय ना. समजा आपण एखाद्याचं इंजेक्शन द्यायचं विसरून गेलो, हॅलो, दिलंच नाही त्याला इंजेक्शन, है ना, तर ही चूक आहे. ही तुम्ही तुमच्या सरांना जाऊन सांगा की सर माझ्याकडनं तो डोस नाही गेलेला, काय करता येईल, है ना. सर काहीतरी त्याच्यावर उपाय काढतील, सांगायचंच नाही, ते जायचं ना मग, कळतंय ना. किंवा ते बरंच होणार नाही. समजतंय ना काय बोलतोय. हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या फील्डमध्ये. आपल्या फील्डमध्ये ऑनेस्टी खूप महत्त्वाची आहे. ऑनेस्टी खूप महत्त्वाची आहे. आपण जितकं प्रामाणिक राहू, आपण जितकं जबाबदार राहू, जितकं कर्तव्यदक्ष राहू, ते खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्यासमोर झोपलेली व्यक्ती कुणाची तरी आई असेल, कुणाचा तरी बाप असेल, है ना, कुणाचा मामा असेल, काका असेल, चुलता असेल, है ना, कुणाचा तरी बाप असेल, है ना. त्या किती नातेसंबंध त्या व्यक्तीशी जोडलेले आहेत, है ना. मग विचार कर, आपली एक पण चूक होता कामा नये, आपल्याकडे चुकताच कामा नये. जर चूक झाली तर ती स्वीकारा, ॲक्सेप्ट इट. जाऊन सरांना सांगा तुमच्या, सर माझ्याकडे चुकलं आहे, सर ती चूक सुधारतील ना. समजतंय. पण आता इथून मागं आपण जे वागत होतो ते आता वागायचं नाहीये. कारण जी मी काल होती, सगळी सिंपल लक्षात ठेवा, जी मी काल होती ती मी आज नाहीये. जो मी काल होतो तो मी आज नाहीये. कालचं मी कालच सोडून दिलं. काल काय घडलं माझ्या लाईफमध्ये म्हणावं नाही. आज इथं या ठिकाणी जो मी आहे तो न्यू ब्रँड आहे, फ्रेश आहे. आणि मी जी कोणी आहे आत्ता ह्या हॉस्पिटलला, मी एकदम फ्रेश नर्स आहे. कालची चूक मला काही घेणं देणं नाही आहे. कालचं चांगलं काम काल माझी कोणी तारीफ केली त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. आज माझ्यासमोर जो व्यक्ती झोपला आहे तो एक माझ्यासाठी सब्जेक्ट आहे, विषय आहे. तो मला शिकायचा आहे, तो मला समजून घ्यायचा आहे, तो रोग मला जाणून घ्यायचा आहे, त्याच्यावर कुठल्या प्रकारे उपचार होतात, त्याच्या कुठल्या इन्व्हेस्टिगेशन्स होतात, या सगळ्या गोष्टी मला जाणून घ्यायच्यात, समजून घ्यायच्यात. आणि म्हणून मी या ठिकाणी आलेले आहे. अशा प्रकारची भावना जर तुमच्या मनामध्ये असेल तर लक्षात घ्या, चूक होणारच नाही. किती वेळ तुम्ही प्रॅक्टिकल करणार आहात. बघा, सुरुवातीचा तुमचा काळ असतो ना, तेव्हा तुम्हाला डॉक्टर्स बोलतात की सिस्टर 24 आवर्स ऑन ड्युटी. किती? 24 आवर्स, 24 तास तुम्ही तयार असलं पाहिजे. म्हणजेच काय, याचा अर्थ असं नाही की तुम्ही 24 तास डोळे उघडून बसायचे, असं नाही. त्यांचं म्हणणं काय असतं की सिस्टर जेव्हा जेव्हा पेशंट येईल, है ना, तेव्हा तेव्हा तुम्ही पेशंटजवळ येण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच काय होतंय की व्हरायटी ऑफ पेशंट्स तुम्हाला बघायला मिळते. नंबर ऑफ पेशंट्स तुम्ही पाहिल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढून जाईल. आता मध्यंतरी ज्यावेळेस मी काही मुली पाठवल्या होत्या, मुली काय, मुलं ऑपरेशन चालून 2 चक्कर येऊन पडले. आता त्या सर्जनने काय करायचं, याला सांभाळायचं का ते कापलेलं बघायचं. हॅलो, समजतंय ना काय बोलतो. बऱ्याच वेळा अशा गोष्टी घडतात आणि मग याच्यामध्ये कॉन्फिडन्स लूज होऊन जातो, है ना. आत्मविश्वास याच्यामध्ये डगमून जातो. यार ते पाहिल्यावर मला चक्कर आली, मग मी पडलो, है ना. आणि मग तो माणूस परत उठणं थोडंसं अवघड होतं. समजते ना. म्हणून काय करा की विश्वास हा आतून निर्माण करण्याचा प्रयत्न करा, स्वतःहून निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आणि तो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लपलेला आहे. आपण काही गोष्टी गृहीत धरून घेतो. म्हणजे जसं मी तुम्हाला आता इथे शिकवतोय, बरोबर, तुम्ही मला ऐकताय, पण मी तुम्हाला शिकवून जर का तुम्ही इम्प्लिमेंटेशन नाही केलं, नुसतं माझं ऐकून घेतलं आणि त्यावरच चालायला लागलं, तर प्रॉब्लेम आहे. तुमचं पण स्वतःचं एक माइंड आहे. माझं पण 600 ग्रॅमचं आणि तुमचा पण 600 ग्रॅमचं, कळतंय ना. याचा जर का तुम्ही यूज नाही केला, मी तुम्हाला शिकवतोय, मी तुम्हाला समजवतोय, कळतंय, मी तुम्हाला शिकवतोय, मी तुम्हाला समजवतोय, तुम्ही शिकून घेतलं, समजून घेतलं, पण त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन नाही केलं तर काय होईल एका स्टोरीने तुम्हाला समजवतो. एक जंगल असतं, त्या जंगलामध्ये भरपूर पोपट असतात. पोपट माहिती या, इतके पोपट असतात की अख्खं जंगल हिरवगार होऊन जातं.
एक दिवस त्या रस्त्याने एक शिकारी चाललेला असतो. त्या शिकाऱ्यांची नजर त्या पोपटांवर पडली. किती पोपटे आहे तिथं, है ना. एक काम करू, जाळं टाकू, पोपट पकडून घेऊन जाऊ, बाजारात नेऊन विकू, 2 पैसे मिळतील, है ना. मग तो काय करतो, रोज येतो, जाळं टाकतो, पोपटावरून खाली येतात दाणे खायला, ते जाळ्यात अडकतात, तो जाळं भरतो, पोपट बाजारात नेतो, विकतो, त्याला भरपूर पैसे मिळायला लागतात. त्या पोपटांचा जो सरदार असतो तो चिंतेत जातो. चिंता वाटते त्याला की साला हा असा रोजच येत राहिला, रोज असे पोपट भरून घेऊन गेला, ते एक दिवस या जंगलात पोपटच उरणार नाही, काय करायचं. मग तो पोपट त्याच्या एका गुरुकडे जातो. तो पोपट त्याच्या गुरुकडे जातो. स्टँडअप, स्टँड, उभ्या सगळ्याचे सगळ्या. तो पोपट त्याच्या गुरुकडे जातो आणि त्या गुरुला सांगतो, गुरुदेवा, काही दिवसांपासून आमच्या जंगलामध्ये खूप संकटाचं वातावरण आहे. गुरुदेव म्हणतो, काय झालं नेमकं. तो विषय असा आहे की आमच्या ह्या जंगलामध्ये पूर्वी तर खूप पोपट होते आणि सगळे गुण्यागोविंदाने राहत होते. पण काही दिवसांपासून एक शिकारी येतो, तो जाळं टाकतो, त्याच्यामध्ये दाणे पण टाकतो आणि ते दाणे खाण्यासाठी पोपट खाली येतात, त्या जाळीत अडकतात आणि ते सगळे पोपट घेऊन जातो. असं करता करता आता आमचे पोपट संपायला लागले. म्हणजे हीच परिस्थिती जर का कंटिन्यू राहिली तर आमच्या जंगलामध्ये पोपटच राहणार नाही. काहीतरी आम्हाला उपाय सांगा, काहीतरी गुरुमंत्र द्या, काहीतरी धागा दोरा द्या, काहीतरी तोड सांगा याच्यावरती. गुरु म्हणतात, हे बघ, तू काय कर, आता इकडून गेलास काय, एक सभा घे आणि पोपटांना सांगायचं सभेमध्ये. काय काय सांगायचं, नीट ऐकून घेऊन. हे बघा, शिकारी येईल, जाळं टाकेल, चारा पण टाकेल, आपण फसायचं नाही, बरोबर. तो म्हणतो ठीक आहे गुरुदेवा. तो पोपट तिकडनं येतो, झाडावर बसतो, म्हणतो, हे सगळ्या पोपटांनो यार इकडं. गुरुंकडे गेलो तो, गुरुंनी जरा काही सांगितलेलं आहे, मंत्र दिलेला आहे, नीट ऐकून घ्या. हे बघा, नीट ऐका. उद्या शिकारी येईल, जाळं टाकेल, है ना, चारा पण टाकेल, आपण फसायचं नाही. समजलं का तुम्हाला सगळ्यांना. शिकारी येईल, जाळं टाकेल, चारा पण टाकेल, आपण फसायचं नाही. लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या. यस, ओके. सगळे पोपट म्हणतात, सगळं लक्षात येऊन गेलं. आता दुसऱ्या दिवशी शिकारी येतो. शिकारी आल्यानंतर तो जाळं टाकायची तयारी करतो. तो वरती पोपट बसलेले असतात आणि ते आपसात चर्चा करतात. हे बघ, उद्या शिकारी येईल, जाळं टाकेल, चारा पण टाकेल, आपण फसायचं नाही. तो पाहतो सगळे पोपट तर लय हुशार झाली. पोपट आपसात बोलायला लागले ना. काय बोलतायत, शिकारी येईल, जाळं टाकेल, चारा पण टाकेल, आपण फसायचं नाही. शिकारीला वाटतं पोपट हुशार झाले. 2-4 दिवसांनी परत येतो. परत पोपट तसेच बोलत राहतात. हे बघ, शिकारी येईल, जाळं टाकेल, चारा पण टाकेल, आपण फसायचं नाही. शिकारी म्हणतो पोपट खरंच खूप हुशार झाले, है ना. तो परत निघून जातो. म्हणतो आता पुढच्या आठवड्यात येऊ. पुढच्या आठवड्यात गेल्यावर परत तो जाळं टाकायला सुरुवात करतो आणि त्याला परत पोपटांचं तेच संभाषण ऐकायला येतं. काय, शिकारी येईल, जाळं टाकेल, चारा पण टाकेल, आपण फसायचं नाही. आता त्याला टेन्शन येतं. या पोपटांवर तर माझा उदरनिर्वाह, माझं कुटुंब चालू होतं. मग तो काय करतो, त्याच गुरुकडे जातो. मग तो, महाराज, काही दिवसांपासून या पोपटांना मी इकडं पकडायचो, बाजारात न्यायचो, विकायचो, मला माझा उदरनिर्वाह व्यवस्थित पद्धतीने चालू होता, मला 2 पैसे मिळायचे. मग म्हणे आता काय झालं. आता काय होतं माहिती का, म्हणे मी जेव्हा जेव्हा जंगलात जातो ना, जाळं टाकायला लागलो का ते पोपट बोलतात, शिकारी येईल, चारा टाकल, जाळं टाकल, आपण फसायचं नाही. गुरु म्हणतो, हे बघ, तू तुझं काम कर. तू काय कर, तुझं काम कर, बरोबर. तू तुझं काम कर, ते त्यांचं पाहून घेतो. हा जो शिकारी असतो तो म्हणतो, गुरुदेवा काहीतरी मंत्र द्या ना, काहीतरी सांगा ना, काहीतरी राख द्या, धुवा द्या, पुडी द्या, काहीतरी द्या ना. तो म्हणतो तू तुझं काम कर. गुरु काय म्हणतो, तू तुझं काम कर. तो ठीक आहे गुरुदेवा. हा दुसऱ्या दिवशी जाळं घेतो, जाळं टाकायला लागतो. परत पोपट काय म्हणतात, आता याला गुरुचे शब्द आठवतात. गुरु काय बोलले ते, तू तुझं काम कर. मग तो काय करतो, जाळं टाकून देतो, चारा टाकतो आणि साईडला जाऊन उभं राहतो. आणि तेवढ्यात काय होतं, अख्खी पोपट खाली येतात आणि परत जाळीमध्ये अडकतात. आणि तो सगळी जाळी उचलतो आणि विचार करायला लागतो, काय भुताटकी झाली का काय, है ना.
कारण त्या जाळ्यामध्ये अडकलेली पोपट सुद्धा काय बोलतात, शिकारी येईल, जाळं टाकेल, चारा पण टाकेल, आपण फसायचं नाही. जेव्हा किती जाळ्यामध्ये असतात तो टेन्शन मध्ये येतो, तो तसेच उचलतो. तशीच पोपट उचलतो आणि गुरूंकडे जातो, म्हणतो गुरु महाराजा बघा हे पोपट काय म्हणतायत. काय म्हणतायत म्हणतो, ते बघा ते म्हणतायत शिकारी येईल, जाळं टाकेल, चारा पण टाकेल, आपण फसायचं नाही. गुरुदेव म्हणतात तुझा दोष नाही, तू घेऊन जाय ना. तुझा दोष नाहीये, हा दोष त्या गुरुचा आहे ज्याला मी शिकवलं होतं. तू त्यांना जाऊन इम्प्लिमेंटेशन करायला लाव, है ना. का जाळं टाकल्यानंतर त्यात फसायचं नसतं, है ना. मग जाळं कसं टाकलं जातं, आपण कसं त्यामध्ये फसतो, ते त्यांनी शिकवायला पाहिजे होतं. लक्षात येतं ना. याचाच अर्थ काय होतोय की तुम्हाला प्रत्येक शिक्षक आहे ना शिकून जातोय, त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन तुमचं आहे, है ना. नाहीतर मग एखाद्या पोपटासारखं आपलं पण व्हायचं. समजते ना काय बोलतोय. शिडाव इम्प्लिमेंटेशन खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जे सांगितलं जाईल ते करायला तयार राहा, तत्पर राहा. सुरुवातीचा काळ हा 24 तास ड्युटीचा असतो. त्या 24 तास ड्युटीमध्ये तुमच्याकडे अनेक पेशंट्स येत असतात, इमर्जन्सी येत असतात. आपण तिथे जाऊन उभं राहणं, आपले सर आपल्याला काहीतरी शिकवत असतील ते आपण शिकून घेणं, एखादं काम तुम्हाला करायला लावतं ते काम करणं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे जर का तुम्ही करायला सुरुवात केली, महिना 1.5-2 महिन्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट बनून जाता. लक्षात ठेवा, तुम्हाला सगळं काही समजायला लागून जातं, तुम्हाला ऑर्डर्स फॉलो करायला यायला लागून जातात. पण सुरुवातीचा जो 3 महिन्याचा काळ आहे, जो ऑब्झर्वेशन पिरियड आहे, ह्या ऑब्झर्वेशन पिरियडमध्ये आपल्याला झोपायची अनुमती नाही. कळतंय तुम्हाला. म्हणजेच काय की जेव्हा जेव्हा पेशंट येईल तेव्हा तेव्हा आपण तिथे अटेंड करणं ते खूप इम्पॉर्टंट असतं. कारण एकच प्रकारचा पेशंट त्या ठिकाणी येईल का, नाही, व्हरायटी ऑफ पेशंट येतील. रात्रीचे पेशंट हे इमर्जन्सीमध्ये येतील, हार्ट अटॅकचा पेशंट येऊ शकतो, ॲक्सिडेंटचा पेशंट येऊ शकतो, एखाद्या आजाराने ग्रासलेला पेशंट येऊ शकतो, किंवा अचानकपणे उद्भवलेल्या एखाद्या त्रासामुळे पेशंट येऊ शकतो. अशा अनेक त्रासांचे पेशंट्स तुम्हाला बघायला मिळू शकतात जर तुम्ही माइंडला सेट केलं की 24 आवर्स मला काम करायचं. नंतर काय होतंय, 3 महिन्यानंतर तुम्हाला ड्युट्या लागतात. ड्युट्यांमध्ये तुम्हाला मग तुमची टायमिंग फिक्स होतो, है ना. मग तुम्हाला त्या टायमापुरतं जायचं असतं. पण लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा पेशंट येईल तेव्हा तेव्हा तरीसुद्धा जायचं असतं. का जायचं असतं, कारण एक पेशंट आज आला XYZ डिसीजचा, पुन्हा तसा पेशंट आपल्या नजरेत येईल याची काही गॅरंटी नाही. म्हणून जेव्हा जो पेशंट येईल त्या पेशंटला बघण्यासाठी तुम्ही तयार असलं पाहिजे. समजतंय काय बोलतोय. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इम्प्लिमेंटेशन असलं पाहिजे, हार्डली इम्प्लिमेंटेशन असलं पाहिजे. नुसती इच्छा असून चालणार नाही. जी काही इच्छा तुम्ही तयार केली ना ती आतून असली पाहिजे, अगदी म्हणजे आपण म्हणतो नाही का हृदयात असली पाहिजे, तर तुम्ही बेस्ट नर्स बनणार आहात. अदरवाईज नाही बनू शकणार. लक्षात घ्या. कारण खूप मुली जातात तिकडनं, खूप उत्साही असतात, खूप आनंदी असतात, एक्सायटेड असतात. इकडनं तिकडे गेल्यावर त्या फुग्यातनं कशी आवाज येते तशी हळूहळू हळूहळू त्यांची पण हवा निघून जाते आणि मग त्या लूज पडून जातात, है ना. लक्षात घ्या. आता बऱ्याच वेळा असं होतंय ना की पोटात दुखतंय कुणाच्याच आणि त्रास भलतीलाच होतो. समजतंय काय बोलतोय. पोटात कुणाच्या तरीच दुखतंय, तिला नाही काय होत, पण भलतीलाच खूप त्रास होतो, है ना. आणि मग अशा सिच्युएशनमध्ये ती लोक आहे ना स्वतःचंही आयुष्य बर्बाद करतात आणि दुसऱ्यालाही बर्बाद करून टाकतात. समजतं काय बोलतो. मग आपल्याला काय करायचं आहे, आपण जिथं आहोत, ज्या सिस्टीममध्ये आहोत त्या सिस्टीममध्ये फक्त स्वतःचं अस्तित्व शोधायला गेलं, ही माइंड तयार. म्हणजेच फॉर एक्झाम्पल एक उषा नावाची सिस्टर आहे आणि एक भक्ती नावाची सिस्टर आहे, बरोबर. समजा दोघे एकाच ठिकाणी आहे. भक्ती आणि उषा दोन्ही एका गावच्या आहेत का, नातेसंबंधात, बरं काही देणं घेणं बांध बिन असा एकत्र काय नाही ना. आता उषाचा प्रॉब्लेम आहे, भक्तीला पोट दुखायला लागलं. प्रॉब्लेम कुणाचा आहे, उषाचा, है ना. आणि पोट कुणाचं दुखायला लागलं, भक्तीचं. आणि काही कारणास्तव उषा घरी आली तर तिच्या अगोदर तर भक्तीची बॅग तयार का, तर उषा चालली ना. मग जर तुमचं दोघांचं काही कनेक्शनच नाहीये, उषाला तिचे अनेक प्रॉब्लेम असू शकतात ना, किंवा उद्या भक्तीला पण अनेक प्रॉब्लेम असू शकतात. त्यामध्ये दुसरीचं पोट दुखायचं काय कारण आहे, कळताय ना. आता बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, की मुली इथनं तिकडे जातात, मस्त रमतात, 2-4 महिने 2-3 महिने मस्त काम करतात, मस्त शिकतात, मस्त छान बनतात आणि अचानकपणे पोटात दुखतं. सर आता घरी जायचं. समजताय ना. मला कळत नाही नेमकं झालं काय. तू आलीस, तू बनलीस, तू शिकलीस, है ना. मग आता अर्धवट का बरं सोडतो, कळतं ना का बोलतो. का नाही म्हणती चालली तर मी पण चालली. अरे भाई ती चालली, तिचा प्रॉब्लेम असेल, है ना. तू का तिच्या मागे लागून चाललीस,
मला कळत नाही, मला समजत नाही. मला आता 13 वर्ष आहे त्या गोष्टींमध्ये. आता मी जास्त समजत नाही. आता एखादी बोलली मला जायचं आहे, येस बेटा जा, बॅग भर निघ. माझ्या बापाचं काय जाणार? जे गेलं ते तुमचंच गेलं, तुमच्या आयुष्यातला वेळ गेला. लक्षात घ्या. तुम्ही जी काय थोडीफार तुमची परीक्षा फी भरली ती पण गेली, बरोबर ना. शिवाय तुम्ही किती टोमणे मारणार लोक तुम्हाला, गेली होती लय शहाणी, लय बरोबर गुड्या मारून बोलत होती, है ना, नाली पळून, है ना. समजतंय ना. महत्वाचं काय आहे, आपण वैयक्तिक लेवलला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला गेलो. वैयक्तिक लेवलला म्हणजे उद्या जर बेस्ट नर्स बनली तर भक्ती बनेल, कारण भक्ती वैयक्तिक विचार करणारे आहे. उद्या जर बेस्ट बनली तर उषा बनेल, का तो वैयक्तिक लेवलला. तसंच सगळ्यांचं आहे. वैयक्तिक लेवलला विचार करा. मला करायचंय ना, मला काय करायचं बाकीच्यांशी, काय घेणं देणं मला त्याच्याशी. तिनं माझी बहीण ना गावातली ना ते संबंधातली, तिचा माझं काही देणं घेणं नाही आहे, तर मी तिचा काय विचार करत बसू. का माझ्या पप्पाने पैसे कसे भरले ते मला माहिती आहे, माझ्या आईने काय त्रास सहन केला माझ्यासाठी ते मला माहिती आहे. मी तिच्या मागे लागून का जाऊ, का करायचं मी असं, हे प्रत्येक मुलीला समजलं पाहिजे. याला म्हणतात कॉन्शियस माइंड वापरलं पाहिजे, की आपण विचार केला पाहिजे की यार समजा आपण हे अर्धवट सोडलं तर काय आपल्या एवढीला आपल्याला पुन्हा संधी देतील का. हॅलो, देतील का पुन्हा संधी, तो एक विचार करा. प्रत्येक आईवडिलांना असंच वाटतं की मुलगी आता 18 वर्षाची झाली, वयात आली, हिचं लग्न लावलं है ना, आणि दिल्या घरी सुखीला, बरोबर ना. जर का आयुष्य इथपर्यंत सीमित आहे चूल आणि मुलाशी, तर मग त्याची एवढी घाई का. मी काय म्हणतो की जा ना, दिले ना तुम्हाला 18 महिने, 18 महिन्याचा वेळ तुम्हाला दिला आहे वडिलांनी. जा, बन, शिक, मोठी हो, स्वतःच्या पायावर उभं राहा, स्वतःचं पण नाव कर आणि तुझ्यासोबत आमचं पण नाव कर, बरोबर ना. ह्या वेळेला ह्या संधीचं सोनं करा ना. घेतला ना डिसिजन, तुम्ही केला ना निर्णय, त्याच्यावर ठाम राहा. लक्षात घ्या, जी निर्णयावर ठाम राहतात ती यशाचं शिखर गाठतात. निर्णय खूप महत्त्वाचा. डिसिजन मेकिंग जो असतो ना, जो डिसिजन मेकिंग घेतो, वेळेवेळेत बरोबर डिसिजन घेतो, बरं ते चुकला तरी चालेल. लक्षात घ्या, निर्णय चुकला तरी चालेल, पण निर्णय घ्यायला शिका. समजतंय ना. बरं, आता तुम्ही हा घेतलेला निर्णय चुकीचा आहे का योग्य आहे. हॅलो, योग्य आहे. मग तुम्हाला जर कॉन्फिडन्स आहे की हा निर्णय आता माझा योग्य आहे, तर त्याच्यावर ठाम राहायला शिका. धरसोड प्रवृत्ती नको. धरसोड प्रवृत्तीमध्ये तुम्ही अचिव्हमेंट नाही करू शकणार, सक्सेस नाही होऊ शकणार. लक्षात घ्या. इथं जर का धरसोड प्रवृत्ती तुमची आता अशीच राहिली तर आयुष्यामध्ये पण धरसोड प्रवृत्ती राहील. समजते तुम्हाला. कारण आत्ताचं तुमचं जे वय आहे ते खूप जबरदस्त टर्निंग पॉईंटला आहे. इथून तुम्ही काही बनू शकता, खूप बेस्ट बनू शकता, जबरदस्त बनू शकता, नाही तर एकदम वेस्ट बनू शकता, एकदम बोगस बनू शकता. लक्षात ठेवा, हे वय खूप महत्त्वाचं आहे. ह्या वयाला समजा, ह्या वेळेला समजा आणि आपल्या घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा. कॉन्क्रीट डिसिजन घ्या. एकदा रजिस्टर करून टाका माइंडमध्ये, आय एम द बेस्ट नर्स. किती पाणी मारलं ना तर अजून पक्कं झालं पाहिजे. कॉन्क्रीटला पाणी मारल्यावर पक्कं होतं की नाही. मग आपल्या माइंडमध्ये रजिस्टर करून टाकायचं, आय एम द बेस्ट नर्स, आणि त्या निर्णयावर ठाम राहा. कारण तो निर्णय तुम्ही घेतलाय. तुम्हाला बळजबरी घ्यायला लावला होता काय वडिलांनी. हॅलो, नाही, तो निर्णय तुम्ही घेतलाय, त्याच्यावर ठाम राहा, पक्कं राहा आणि पाऊल पुढं टाकत राहा. लक्षात ठेवा, एक पाऊल पुढं टाकल्यावर दुसरा ऑटोमॅटिक पुढं जातो, एक मागं जातो, एक पुढं जातो, एक मागं जातो, एक पुढं जातो. हळूहळू अंतर कमी होत जातं, दिवसामागे दिवस निघून जातात. लक्षात घ्या. आता येत आहेत मुली, 50-60 मुली प्रॅक्टिकलच्या ज्या गेल्यात त्या परत येत आहेत. त्यांची एक्झाम आहे, बरोबर, जानेवारी महिन्यामध्ये. म्हणजे त्यांच्याकडे 1 महिना आहे, 1 महिन्यात त्या परत येतील. काही मुली ऑलरेडी आलेल्या आहेत, ज्यांचं संपलेलं आहे सगळं, बरोबर. त्यांची एक्झाम आहे. बघा तुम्ही त्या मुली कशा आल्या, बघा त्यांचा ॲटिट्यूड कसा बदलला आहे, त्यांचा चेहरा मोहरा बदलून जातो. माहिती तुम्हाला. अनेक व्हरायटी ऑफ नॉलेजची लोकं तुम्हाला तिथं भेटतात, जी तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवतात, तुम्हाला बनवतात, तुम्हाला आयुष्य कसं जगायचं, कशा प्रकारे तुम्हाला चांगला पगार मिळू शकतो, हे सगळं तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाते. लक्षात घ्या. तुम्ही बघा त्यांच्याशी बोला. तुम्ही आल्यावर तुम्हाला संधी मिळेल. आता हॉस्टेलच्या मुळे ते 100% मिळेल, है ना. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला हा जो काही मोका मिळालेला आहे ना, ह्या मोक्याला घालवायचा नाही. जो डिसिजन तुम्ही घेतलाय ना, त्या डिसिजनवर एकदम ठाम राहायचं. मी कुणासाठी आलेले नाही आहे आणि कोणी माझ्यासाठी नाही आले. समजतंय. मी माझ्यासाठी आली, माझ्या आईवडिलांची इच्छा पूर्ण करायची आणि मला माझं अस्तित्व शोधून काढायचं, दॅट्स इट. कारण मी जर का माझं अस्तित्व शोधून काढलं तरच माझी ओळख निर्माण होईल आणि तरच मला माझ्या आईवडिलांकडनं मान मिळेल, माझ्या गावातनं मान मिळेल, माझ्या समाजातनं मान मिळेल. मी जर धरसोड प्रवृत्तीमध्ये राहिले तर मला कोणी भावत देणार नाही. आणि लोक काय म्हणतील, त्याचं काही खरं नाही म्हणतात ना असं लोक. त्याच्यावर काही विश्वास ठेवू नका, त्याचं काही खरं नाही आहे. आपण त्यामध्ये पडून जाऊ.
कळतंय ना? सो टेक डिसिजन, कॉन्क्रीट डिसिजन झालं करायचंय आणि फक्त करायचं, दॅट्स इट. मग तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच प्रॉब्लेम येत नाही. लक्षात ठेवा, आयुष्यात 3-4 गोष्टींच्या अवतीभोवती फिरत असतं. लक्षात, एक तर भीती. प्रत्येक माणसाला कशाची भीती वाटते, याच्यावर आहे ना. आणि सगळ्यात मोठी भीती कशाची असते माहिती का? फेल्युअर, नाही जमलं तर है ना, हारली तर है ना. मला एक सांगा, नाही जमलं आणि हारले तुम्ही तर काय फरक पडणार आहे? हॅलो, काय फरक पडणार आहे तुमच्या आयुष्यात? समजतंय मी काय बोलतोय? एखादी गोष्ट तुम्हाला नाही जमली, दुसरी करण्याचा प्रयत्न करा ना. हॅलो, तुम्हाला वेंट्रो लावताना पहिल्यांदा वेंट्रो लावला नाही लागला, परत एकदा ट्राय करा ना. हॅलो, समजतंय ना? नाही मला नाही जमणार तर जमणारच नाही आयुष्यात. भीती वाटते माझं, आणि भीतीच्या पोटी जन्माला येतो संशय. भीतीच्या पोटी कोण जन्माला येतो? संशय. आणि हा संशय आपल्याला खूप त्रासदायक असतो. माझ्याच्याने होतं का नाही, जमतं का नाही जमलं तर, कोणी काही बोललं तर, असे इतके संशय निर्माण होतात आपल्या मनामध्ये. भीतीच्या पोटी जन्माला येतो संशय, लक्षात घ्या. आणि संशय तुम्हाला विश्वास तुमचा वाढू देत नाही. समजतंय? संशय, डाऊट्स हे खूप मोठा व्हायरस आहे. जसं कम्प्युटरमध्ये मोबाईलमध्ये व्हायरस येतो ना, तसं आपल्या माइंडला व्हायरस संशय आहे, डाऊट्स. जर एखादी गोष्ट करायच्या अगोदर तुमच्या डोक्यामध्ये व्हायरस घुसला का तुम्ही तुमच्या सिस्टीमला करप्ट केल्याशिवाय राहतच नाही. लक्षात, समजतंय? बघा, एक सिंपल उदाहरण देतो तुम्हाला. आपल्या गावामध्ये एखाद्याला पानटपरी टाकायची असते, काय है ना. पानटपरी टाकताना तो काय करतो माहिती का? 10 मित्रांना विचारतो, है ना. आपली बघा, आपली मनोवृत्ती कशी, आपण जातो मित्रांकडे, एक पानटपरी टाकतो, चालेल का रे? हॅलो, विचारतो ना. दुकान टाकतोय, चालेल का रे? मग तो काय रे, कुठं टाकतो, किती देतो? हो, तुला काय माहिती नाही, चालेल तर चालेल, नाही तर नाही बी चालणार. आणि तुला माहिती त्याने टाकलं होतं, त्याचं नाही चाललं बरं. हॅलो, आलं लक्षात तुमच्या काय म्हणतोय मी? म्हणजे पानटपरी कुणाला टाकायची, दुकान कुणाला टाकायचं आपल्याला, आणि विचारतोय कुणाला? दुसऱ्याला. बरेचशी मुलं अशी असतात ना, मुलीला पाहायला बायको याला करायची, घेऊन जातो मित्राला. हॅलो, समजतंय ना? आपली मनोवृत्ती बघा कशी आहे. आणि तो त्याला विचारतो, तुला पटली का रे? आणि जर त्याला पटली मग, हॅलो, समजतंय ना? मनोवृत्ती अशीच आहे ना. तुला बायको करायची, तू जाऊन बघून ये ना गपचूप. तो 2 मित्रांना घेऊन जातो, त्यांना विचारतो तुला कशी वाटली, त्याला कशी वाटली, त्याला काय त्याच्याशी काय गरज नाही, त्याला खायला भेटलं बस झालं, है ना. याला पानटपरी टाकायची, हा 4 मित्रांना विचारतो. बघा, संशय खूप जबरदस्त गोष्ट आहे. संशय हे मी तुम्हाला उदाहरण देतो. संशय है ना. तुला दुकान टाकायचे, तू 4 लोकांना काय विचारतोय? तुला विश्वास हवाय ना की माझं दुकान 100% चालेल. बघा, आपल्याकडं स्वीट होमवाले आलेत आता बघा, राजस्थानी स्वीट होमवाले पाहिलं तुम्ही? राजस्थानचे स्वीटवाले असतील ना आपल्या गावात, बघा ना, शोधा तर खरं, सापडतील. बरकादेवीची इथं आईस्क्रीम पार्लर आहे, माहिती तुम्हाला? बारडोलीचं आहे, चेन सिस्टीममध्ये काम करतोय. त्यांचं दुकान कसं असतं? चकाचक. ते विचारतात का कुणाला आईस्क्रीमचं दुकान चालेल का? हॅलो, ते विचार पाहिले तुम्ही? मारवाडी कधी दुकान टाकताना विचारत नाही कुणाला माझं दुकान चालेल का. सिंधी पंजाबी लोक आहेत, कधी विचारत नाही कुणाला हे चालेल का. आपलीच लोक विचारतात चालेल का म्हटल्यावर संशय, आणि याचं चालतच नाही. आणि मग हा दोष देतो की हा मायला एवढा खर्च केला, असं झालं कसं झालं, है ना. हा दोष देत बसतो. आपल्या माइंडमध्ये संशयाला जागा कधीच येऊ द्यायची. तुम्ही निर्णय घेतलाय ना, तुमच्या माइंडने घेतलाय ना, तुमच्या मनाने घेतलाय ना, तुमचा तुम्ही घेतलाय ना, तर तो 100% यशस्वी कसा करता येईल याच्यावर फोकस करायचा. तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला इथपर्यंत पाठवलंय ना, बरोबर की नाही? मग तुम्ही त्याचा विचार करा ना की माझ्या आईवडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला इथपर्यंत जर पाठवलेला आहे, तर त्यांचा जो काही निर्णय आहे तो 100% योग्य आहे. आणि तो निर्णय मला योग्य करून दाखवायचा आहे, मला तो सत्यात उतरून दाखवायचा आहे. माझे पप्पा मला म्हणतात की बेटा मस्त बना, मस्त शिक. माझी आई मला जवळ येऊन बोलवते आणि म्हणते बेटा अभ्यास कर, चांगली नर्स बन, चांगल्या प्रकारे शिक, मोठी हो. तर मला ते करून दाखवायचं आहे. गोष्ट जास्त मागतात का तुमच्याकडनं? ते खूप काही मागून घेतात का तुमचं? उलट तुम्हाला फ्रीडम देत आहेत ना.
की जा बन शिक मोठी हो, है ना. आपण या गोष्टीला समजलं पाहिजे. आपल्या डोक्यामध्ये संशय आलाच नाही पाहिजे की मला जमणार नाही किंवा मी ना तिकडे जाऊन काय होईल मला नथिंग. एवढ्या मुली गेल्यात, मस्त बनल्यात आणि परत आल्यात. तसं मी पण जाईन, मस्तपैकी शिकेल, बनेल आणि परत येईल. दॅट्स इट. सिम्पल आहे ना. हॅलो, सिम्पल आहे ना. सोपं आहे का अवघड आहे? या जगामध्ये सगळं काही सोपं आहे. समजते तुम्हाला? आपण ते अवघड करून घेतो. अरे माणूसच चंद्रावर गेला, सोपं आहे का अवघड आहे? मानसिकता बघा कशी असते. चंद्र कुठे आहे? दुसरा ग्रह, पण माणूसच गेला ना. आता जर का त्या नील आर्मस्ट्रॉंगच्या मनामध्ये संशय आला असता, चला मी नाही पोहोचणार तिथपर्यंत, तर काय पोहोचला असता? हॅलो, सिवंती एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला जे करायचं आहे ना ते पहिले आपल्या डोक्यात येतं आणि डोक्यातच प्लॅनिंग तयार होतात. समजते काय बोलतंय? आता बघा, कोणतीही गोष्ट ह्या जगामध्ये 2 वेळा बनते. किती वेळा? 2 वेळा. एक तर पहिले आपल्या डोक्यात बनते, बरोबर. समजा तुम्हाला घर बांधायचं आहे, तर घर कुठे येतं पहिले? कुठे येतं? कुठे येतं पहिले? घर डोक्यात येतं, है ना. हे माझं घर असं असेल, हा माझा हॉल, हे माझं बेडरूम आहे ना, हे माझं किचन है ना, इथे इथं मला बाथरूम करायचं आहे ना. मग 1 मजल्याचं बनवायचं का 2 मजल्याचं बनवायचं? पहिले कुठं बनलं? डोक्यात बनलं. आणि मग तुम्ही काय केलं? इंजिनियरकडे गेला, है ना. मग इंजिनियर सांगितलं, हे यार मला घर बनवायचं. तो कसं बनवायचं? बघ, असं इथं बेडरूम पाहिजे, असं इथं किचन पाहिजे, इथं माझा हॉल पाहिजे, इथं मला बाथरूम हवा आहे ना, एवढा मला मोकळा जिना पाहिजे, है ना. आणि मग तो त्या पद्धतीने काम करायला सुरुवात करतो. एकदा डोक्यात आलं का मग कागदावर रेखाटायला सुरुवात होईल. लक्षात घ्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे. कोणतीही गोष्ट या जगामध्ये 2 वेळा बनते. पहिले आपल्या डोक्यात आणि त्याच्यानंतर ती अस्तित्वात येते. म्हणजे ज्यावेळेस तुमच्या डोक्यात ती गोष्ट येते ना, याचा अर्थ तुम्ही इमॅजिनेशन मूडला आहात. इमॅजिनेशन करताय तुम्ही, इमॅजिन करताय तुम्ही. लक्षात घ्या, इमॅजिन करणं, मग ते कागदावर लिहून काढणं, मग तो प्लॅन सक्सेस होईल. तुम्हाला आज बेस्ट नर्स बनायचं आहे ना. मी तुम्हाला लास्ट टाइम बोललो होतो की तुम्हाला तुमचा फोटो काढायचा आहे. किती लोकांनी काढला? जर तुम्ही इम्प्लिमेंटेशन नाही केलं तर कसं काय बनाल? अवघड होतं का? हॅलो, स्टुडिओ इथं जवळ आहे, 10 वेळा तर गावात जाता, एकदाच जाऊन फक्त फोटो काढून यायचा होता, तो पण ड्रेसवर. त्या दिवशी मला काय बोललं होतं, सर आम्ही तर आत्ता लगेच जातो, है ना. जा, इमॅजिनेशन आहे ना. तुमचाच फोटो तुम्हालाच पहिल्या पानावर मी वहीच्या लावायला लावला, त्याच्या खाली काय लिहायला लावलं होतं? कुणासाठी? मग आपलंच करायचं म्हटल्यावर आपल्याला अवघड वाटतं. सोपं आहे पण कसं वाटतंय? अवघड वाटतंय. आता समजा तुमच्याकडे पैसे नसतील, फोटो तर काढून या, पैसे आल्यावर द्या. हॅलो, सोपं आहे का अवघड आहे? पण आपण गेलो का तिथपर्यंत? नाही. मग आपण काय करू? स्टुडिओ आलेलं इथं बोलू, कॅमेरा घेऊन येतो, जा आणि इथंच फोटो काढ. चालेल का? हॅलो, समजते का काय? इम्प्लिमेंटेशनवर बोलतोय आता. तुम्हाला जे सांगितलं जातं आहे ते काम जर का तुम्ही लगेचच केलं, त्याच वेळेमध्ये केलं, तर त्या कामाला महत्त्व प्राप्त होतं. समजतंय? मी तुम्हाला चार्ट बनवायला लावला होता आदर्श परिचारिकेचे, ते 24 गुणांचा. किती लोकांनी बनवला आहे? तुम्ही लिहिलं नाही ना, लक्षात नाही ना तुमचं. तो प्रोजेक्ट आहे तुमचा आणि त्याच्यावर तुम्हाला मार्क मिळत असतात. नाही बनवला नाही म्हणणार, कळतंय? फोटो काढायला लावला, हा एक प्रोजेक्ट आहे, काढायचा. चिटकावायला लावलाय, चिटकवायचं. लिहायला लावलाय, लिहायचं. लक्षात घ्या, तुमचं डोकं यूज करू नका. 18 वर्ष केलं ना यूज? हॅलो, केलं ना 18 वर्ष? काय मिळालंय? कहाँ गई थी, कहाँ गई थी और क्या लाई? जब आपको पता है तो आप तो मेरी सुनो. हॅलो, मी जरा वेगळ्या कॅरेक्टरचा शिक्षक आहे, लक्षात घ्या. मी वेगवेगळ्या टाईपने तुम्हाला शिकवत असतो. समजतं काय बोलतो? ट्राय. जे काम आपल्याला सांगितलं जातं ते त्याच दिवशी करण्याचा प्रयत्न करा आणि सवय लावा ना स्वतःला. हॅबिट्स कॅन चेंज युअर लाईफ. सवय तुमचं आयुष्य बदलतात. तुम्ही नाही बदलत, सवय तुमचं आयुष्य बदलत. तुम्हाला चांगली सवय लागली तर तुमचं चांगलं होणार आहे. वाईट सवय लागली तर वाईट होणार. ह्या चांगल्या सवयी स्वीकारा ना, ॲक्सेप्ट करा ना याला. मॅडम,
नेक्स्ट लेक्चरच्या आधी जर काय यांचं हे सगळं झालं नाही तर पुढचं लेक्चर मी घेणार नाही, मी कॅमेऱ्यासमोर बोलतो. ओके, मला ते पाहिजेच सगळं. तो चार्ट पण पाहिजे आणि ते फोटोग्राफ्स पण पाहिजे. क्लिअर होत आहे? ओके. आणि बघा, तुम्ही जर असंच वागणार असाल ना तर नर्सिंग तुमच्या लायकीचं नाही. समजते काय बोलतोय? तुम्ही नर्स बनायच्या लायकीच्याच नाही. की जर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी समजत नसतील, करता येत नसतील तर तुम्ही नर्स बनायच्या लायकीच्या नाही. बिकॉज तुम्ही एखाद्या जीवाच्या जीवाशी खेळणार आहात आणि तुम्हाला सांगितलेलं जर का करता येत नसेल तर तुम्ही माणूस मारणारा नर्स बनून जा. असं बनायचं आहे का? हॅलो, माणसं मारायची का? मग करा ना जे सांगितलं जातंय. समजते ना काय बोलतोय? इम्प्लिमेंटेशन खूप इम्पॉर्टंट असतं आयुष्यामध्ये. इथंच नाही, तुमच्या रुटीनला आयुष्यामध्ये सुद्धा तुमचे आईवडील तुम्हाला एखादी गोष्ट करायला लावत असतील तर ती करा. उद्या तुमचं लग्न होणार आहे, तुमचे मिस्टर असतील, तुमच्या सासूबाई असतील, तुमचे सासरे असतील, तुमचा दीर असेल, नणंद असेल, अनेक लोक आपल्या लाईफमध्ये येणार आहेत. ती लोक काय आपल्याला करायला लावतात चांगल्या गोष्टी, त्या करा, त्या स्वीकारा, त्या ॲक्सेप्ट करा, मजा येईल. लक्षात घ्या, मी तुम्हाला बोललो की आयुष्य भीतीनेच जाऊ. भीती आयुष्याचा एक भाग आहे, लक्षात घ्या. पण इथं भीतीची काही गरजच नाही ना. चार बनवायला कसली भीती वाटली? हा झाला आळस. हा काय झाला? आळस. आणि 18 वर्ष आळशीच तर होतो आपण, कसं आपण, आणि अजून मी तेच करतोय. मग तुम्ही जर का इथे एवढे आळशी असाल तर प्रॅक्टिकलमध्ये तुमचं काही खरं नाही. समजतंय ना? रोज बोलले का टिपिकल शिवाय असतात, पिंडो, चक्रम, युसलेस, समजत नाही का? काय टिपिकल शिवाय असतात, कळत नाही, अक्कल नाही, काय समजू शकतो, समजत नाही, टिपिकल असतात. आणि हे तुमचेच सिनियर तुम्हाला देतात, कधी कधी तुमचे बॉस देतात, त्यांना विचारण्या वेळ पण नसतो. पण तुमच्याच म्हणजे सेवाच्याच सिनियर मुली तुम्हाला ते पिंडो नाही का जरा, कळत नाही का? किती वेळा समजून सांगायचं तुला, है ना? समजतं ना काय बोलतोय? सवय लावा आत्तापासून, इम्प्लिमेंटेशन करायला सुरुवात करा. आता तुम्हाला मॅडम बोलल्या त्या दिवशी की सिरिंज कशी पकडायची, निडल कसं हे कनेक्ट करायचं, है ना? टोमॅटोवर इंजेक्शन टोचायची, भोपळ्यावर टोचा, काकडीवर टोचा, है ना? सिरिंज 5 रुपयाला मिळतं मेडिकलमध्ये. कितीला? 5 रुपयाला मिळतंय. घेऊन टाका ना एक, 5 रुपये आहेत ना, मग घेऊन टाका ना 2-3, 10-15 रुपयाच्या, है ना? निडल ब्लॉक होते, है ना? मोठी निडल घ्या 20 नंबरची, है ना? 18 नंबरची घ्या, 20 नंबरची घ्या, मोठी निडल येते, ब्लॉक नाही होत. प्रॅक्टिस करा ना. टोमॅटो धरा, कसं इंजेक्शन टोचायचं, प्रॅक्टिस करा ना. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. लक्षात ठेवा, तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल तितकं तुम्ही परफेक्ट बना. तुम्ही प्रॅक्टिस नाही केली, प्रॅक्टिकलमध्ये प्रॉब्लेम. समजते काय बोलतोय? प्रॅक्टिकलमध्ये प्रॉब्लेम्स येते. इम्प्लिमेंटेशन करा. प्रत्येक गोष्ट ही स्वीकारलीच पाहिजे. समजून घ्या, जाणून घ्या, कसं करायचं विचारा. तुम्हाला समजत नसेल तर, है ना, डिस्कशन करा, चर्चा करा आपसामध्ये. कशा पद्धतीने तिला आपण पूर्णत्वास नेऊ शकतो, ह्या गोष्टींचं सिंपल गोष्टी आहेत. त्या अवघड आहे का? हॅलो, अवघड आहे का? खूप काय मागितलं का तुमच्याकडनं? 24 गुण तुमच्या पुस्तकातच आहेत ना. फक्त लिहायचेत कागदावर. फोटो तुमचाच काढायचा आहे. तुम्ही आहात ना जिवंत, सोबत आहात ना तुमच्या. तिला फक्त स्टुडिओ घेऊन जा. हॅलो, कळतंय ना? काढा ना फोटो आणि चिटकावा ना तुमच्याच वहीवर, तुमच्याच. कळतंय ना? आणि लिहा ना तुमच्याच हाताने, आय एम द बेस्ट नर्स. तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचवण्याचा हा एक गेम आहे, माइंड गेम आहे. कळतंय काय बोलतोय? हा एक माइंड गेम आहे. आपल्या माइंडला चित्रांचीच भाषा समजते, शब्दांची कळत नाही. मी किती इथं बडबड केली तरीसुद्धा तुमच्या याच्यातलं 50% लक्षात राहील, 50% तुम्ही विसरून जाल. कळतंय ना? बघा, आता मी आता लेक्चर सुरू करताना दरवेळेस जातो, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय शिकलो, तर तुमच्या सगळ्यांचे चेहरे असे असतात. कधी? केव्हा? कारण तेव्हा झोप लागते काय का बघती. जेव्हा सर जीव तोडून शिकवत असतात तेव्हा आपल्याला झोप लागते, है ना? एक मागच्या बॅचला एक मुलगी होती, काय नाव होतं मॅडम, ती सतत झोपायची. ती एक होती, इथंच बसायची, तू तिथं बसली तिथंच बसायची, ती झोपायची. ती काय नाव तिचं? नाही सांगतो, मला नाव आठवत जरा, मला मी लेट करंट आहे, लेट करंट आहे मला, पण मी सांगेल तुम्हाला. ओके,
मी इकडं लेक्चर घ्यायचो, ती डोळे उघडे ठेवून झोपायची. याच्यापेक्षा भारी गोष्ट काय नाही, डोळे उघडे ठेवून. ही कसली झोप आहे डेंजर. म्हणजे तिच्याकडे पाहिल्यावर आपल्याला असं वाटते आपल्याला बघते, पण ती झोपलेली असायची. अरे ते पण एक टेक्निक आहे ना, आर्ट आहे ती एक, सोपं आहे का एवढं. आणि तिने तीच सवय तिकडं पण कंटिन्यू केली आणि शेवटी तिकडच्या सरांनी हाकलून दिली. समजतंय ना. हॅबिट्स कॅन चेंज युअर लाईफ. चांगल्या सवयी लावा ना, आयुष्य बदलून जातं ना. समजतंय ना. हॅबिट्स कॅन चेंज युअर लाईफ. चांगल्या सवयी लावा. रोज आता किती मुली आहेत तुम्ही हॉस्टेलला? मुली किती आहेत? 14 मुली आहेत. 7-7 मुलींची टीम बनवा. कबड्डी खेळा ना खाली, कसरत होईल की नाही? हॅलो, समजतंय ना काय बोलतोय? होईल की नाही? नको सर, नको. अरे डान्स करा. नको सर. हॅलो, हे जर आत्ता नाही केलं ना परत आयुष्यात चान्स नाही मिळणार. समजताय ना. आत्ता नाव महत्वाचं. जे मिळतंय ते घ्या, जे जमतंय ते करा, जे शिकायला आवडतंय ते शिका. लक्षात घ्या, नाही तर प्रॉब्लेम्स तेच. आपण इथं आलोय सर्वांगीण विकास करायला. आपल्याला परिपूर्ण बनायचं आहे ना. आपल्याला लाईफ पण मजेदार करायचं आहे, शरीर पण तितकं सुंदर ठेवायचं आहे. लक्षात घ्या, हे शरीर म्हणजे मंदिर आहे. हे वाकडं तिकडं मंदिर बांधून त्यात देव ठेवला चालेल का? पडीक झडीक मंदिरात लोक जातात का? हॅलो, देव तरी राहतो का तिथे? देवाचं मंदिर किती सुबक बनवतात आहे ना. तसं आपलं शरीर हे मंदिर आहे. त्या मंदिरात देव आहे, आपला आत्मा है ना. आणि तो जर का निघून गेला तर शरीर काय काम असेल है ना. तो कधी जातो हे शरीर सोडून, जेव्हा तुम्ही या शरीराची काळजी नाही घेत. हे मन मंदिर आहे, शरीर एक मंदिर आहे. याला रोज तुम्ही थकवा ना, त्याला घामाने पूर्ण भिजवा ना, मग बघा किती मजा येईल. तुम्ही जितका तुमच्या बॉडीतनं घाम काढाल टॉक्सिन्स बाहेर जातील आणि तुम्ही अजून मस्त दिसायला लागाल, छान दिसायला लागाल, सुरेख दिसायला लागाल, उजळून निघेल तुमची त्वचा. नॅचरल वॉशिंग आहे ते, पॉलिशिंग आहे ते करत नाही आपण. थोडंही गरम झालं का फॅनखाली जाऊन बसतो, निघूया ना घाम. संध्याकाळच्या वेळेस मस्त कुठलाही खेळ खेळा, लंगडी खेळ खेळा, पकडापकडी खेळ खेळा, किती छान आहे. हे बघा, इट इज नॉट पार्ट ऑफ नर्सिंग, इट इज पार्ट ऑफ लाईफ. समजतंय ना. तुम्ही जितकं खुश राहाल, आनंदी राहाल, उत्साही राहाल, तुम्हाला पाहून लोकही आनंदी होतील, उत्साही होतील. हां, हे आता पार्ट ऑफ नर्सिंग आहे. तुम्ही खुश आहात, पेशंट तुम्हाला पाहून खुश होईल. समजतंय काय बोलतोय? पेशंटचे नातेवाईक पण म्हणतील नाही, नर्स सांगेल. समजतंय ना. आणि बघा, एखादा पेशंट ज्यावेळेस बरा होतो ना त्यावेळेस तो असं नाही का आत्मीयतेने म्हणतो, खूप शिवाय वाटतेच बेटा, तुझं कल्याण. 1 करोड रुपये देऊ पण कोणी सांगत नाही. समजतंय ना. नर्सिंगमध्ये ब्लेसिंग खूप मिळतात, आशीर्वाद खूप मिळतात. पैसा तर मिळतोच, पैसा पार्ट तो 2 विषय आहे, बरोबर, तो मिळतो. पण आशीर्वाद फक्त नर्सिंगमध्ये मिळतो. मला एक सांगा, मी एक डॉक्टर आहे. मी सकाळी ज्यावेळेस देवाला असं नाही का, देवाला असं ओवाळेल है ना, देवाला मी असं ओवाळेल, तर मी काय मागेन बरं देवाकडं? तुम्ही सांगा, काय मागेन मी? काय मागेल? कशासाठी? देवाकडे गेल्यावर आपण काहीतरी मागतो ना. हॅलो, बघा आता प्रोफेशनलमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. प्रोफेशन, आता माझं प्रोफेशन आहे डॉक्टर. मी देवाला ओळखतो, तर मी काय म्हणाल देवाला? देवाला असं का सगळ्यांना सुखी ठेव, आनंदात ठेव, खुश ठेव, पण आधार देऊ नको असं म्हणेल का मी? हॅलो, मी काय म्हणाल? देवा काहीतरी कर है ना, साथ येऊ दे एखादी है ना, लोक हसारे पडू दे है ना. समजतंय काय बोलतो मी तुम्हाला? एखादा वकील असेल, तो काय विचार करतो देवाला? तो काय म्हणत, अरे देवा भांडणं बिंडणं होऊ दे, लुटवू दे लोकांना है ना, चोऱ्या माऱ्या होऊ दे, खून होऊ दे, भांडणं होऊ दे, येऊ दे लोक माझ्याकडं. हॅलो, कळतंय ना. एखादा इंजिनियर असेल, तो काय पडू दे नाही बिल्डिंग, नवीन बिल्डिंगचा प्लॅन मिळू दे, मला पैसे मिळू दे है ना. तर तुम्हाला इथे एक नर्स अशी व्यक्तिमत्व आहे, किती म्हणते की पेशंट लवकर बरा होईल, घरी जातो है ना. आणि म्हणून तुम्हाला बेसिक डॉक्टरला आशीर्वाद देत नाही. कळतंय तुम्हाला काय बोलतोय? डॉक्टर आता लय लुटलं, लय पैसे घेतो है ना, पण सिस्टर राहतो
तुझं कल्याण. हे कुठल्याच प्रोफेशनमध्ये नाही आहे, कळतंय ना? कुठल्या इतक्या जबरदस्त प्रोफेशनमध्ये आपण आहोत. प्रोफेशनच्या लायकीचं बनण्यासाठी आपल्याला इम्प्लिमेंटेशन खूप महत्त्वाचं आहे. डिसिजन जो घेतला आहे त्याच्यावर कॉन्क्रीट राहणं खूप गरजेचं आहे. जो विचार मनामध्ये आला आहे त्या मनामध्ये आलेल्या विचारांना इमॅजिनेशनमध्ये तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत इमॅजिन करून पाठवणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या. एक नर्स मला बनायचं आहे, एक आदर्श परिचारिका कशी असू शकते, एक आदर्श परिचारिका बनण्यासाठी मला काय काय करावं लागेल, या सगळ्या गोष्टी जाणून घ्या, शिकून घ्या. आदर्श परिचारिकेचे 24 गुण आहेत जे मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये शिकवले है ना, आणि तुम्हाला तुमच्या मॅडमनी पण घेतले असतील, बरोबर ना? मग ह्या 24 गुणांना जर का तुम्ही पूर्णपणे ॲक्सेप्ट केलं, स्वीकारलं, तुम्ही बेस्ट बनून जा. सगळं तुमच्याजवळ आहे, पण सवय लावायची. हॅबिट्स कॅन चेंज युअर लाईफ. हॅबिट्स, सवयच तुमचं आयुष्य बदलतात. लवकर उठायची सवय चांगली आहे है ना, थोडं जेवण करून, एक्सरसाइज करून, स्वच्छता ठेवून सुंदर आयुष्य जगता येतं है ना. हाय समोर म्हणून हदड खा, मग वाढते डेअरी, मग वाढतं शरीर, मग पळायला जा. ते पाय सकाळी सकाळी उठून पाच 3-4 वाजता, 5 वाजता, 6 वाजता. गावामध्ये नाही, आपल्या पण सिटीमध्ये जा, अख्खे जॉगिंग ट्रॅक भरलेले असतात. असे आवाढव्य वाढलेले लोक असतात है ना, पळतात 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 पळतात, बाया बी त्यांच्या मागं पळतात पळतात. लक्षात घ्या. मग आपलं पोट आहे म्हणून किती बी खायचं का? कळतं ना, शरीराला किती पाहिजे? एवढंच जेवढं तुमच्या हातात मावेल. याच्यापेक्षा जास्त तुम्ही खाऊ नाही शकत. याच्यापेक्षा जास्त खायचा प्रयत्न केला ना का मग ते दाखवून देईल. तू खा, मी वाढतो. कळतंय ना? व्हेरी इम्पॉर्टंट. जेवढी गरज आहे ते काम करा, ते महत्त्वाचं. स्वतःला रिपेअर मोडमध्ये टाका. कालपर्यंत मी बिघडलो होतो है ना. बिघडणे आणि मी पण घडणे हा 2 वेगळ्या गोष्टी आहेत है ना. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला स्वतःला घडवायचं. तर स्वतःमध्ये काही चेंजेस आणणं गरजेचं आहे आणि छोटे छोटे चेंजेस आणणं गरजेचं आहे. मी प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला काहीतरी करायला लावतो. जसं की मी सुरुवातीच्या लेक्चरमध्ये बोललो होतो की सकाळी उठा, देवाला हात जोडा, थँक्यू म्हणा है ना. किती म्हणताय मला आहे, पण जर म्हणत असाल तर मजा येईल. मी तुम्हाला हे पण बोललो होतो, आईला थँक्यू म्हणा, बाबाला थँक्यू म्हणा, मित्रांना थँक्यू म्हणा है ना. सजीव आणि निर्जीव सगळ्यांना थँक्यू म्हणा, काही फरक नाही पडत. कळतंय ना काय बोलतोय? पण जर का तुम्ही नाही बोललात ना तर मात्र खूप आयुष्यात फरक पडेल. एखाद्याला गृहीत धरू नका. आई तुमची आहे म्हणून तिला का थँक्यू म्हणायचं हे तुम्ही गृहीत धरून टाकलं आईला म्हणून. उद्या आईच तुमच्या आयुष्यात नका राहू द्या, मग काय करा. बाबा आहेत म्हणून गृहीत धरून टाकलं, बाबा करल ना काय करायचं ते, पण त्याने किती दिवस करायचं. उद्या बाबाच आयुष्यात नसले मग काय करायचं. समजते तुम्हाला? बघा, एखादी गोष्ट अशी असते की ती ऑन दी स्पॉट केलेली चांगली असते. म्हणजे समजा की तुम्हाला एखाद्याला काही द्यायचं, समजते, एखाद्याला एखादी वस्तू द्यायची, तर ते तुमच्या मनात आलं तर लगेच देऊन टाका. कारण उद्याची काही गॅरंटी नाही. उद्या आपण जिवंत राहूच आणि ती वस्तू तिला देऊच, त्याची काही गॅरंटी आहे? किंवा तुमची कधी इच्छा आहे द्यायची, तीच व्यक्ती नसती समोरची, तर आपण मनात खंत खात बसतो ना. समजते ना? मग ज्या क्षणाला जे काम करायचं ते खूप महत्त्वाचं आहे. स्वतःला रिपेअर मोडमध्ये टाका. बिघडलो तर आहेच आपण, बिघडलेलो होतो आपण, आता रिपेअर मोडला टाकायचं. आता सुधारायचं आहे स्वतः. काय काय सुधारायचं आहे? छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुधारायचं. इम्प्लिमेंटेशन करायला शिका. आता इथं तुम्ही प्रोफेशनल लाईफमध्ये आलेला आहात, तुम्ही प्रोफेशनल बनणार आहात. प्रोफेशनल बनणार आहात तर तुम्हाला प्रोफेशनलिझम समजलं पाहिजे. मी ज्यावेळेस एखाद्या हॉस्पिटलला जॉब करेल बद्दल मला सॅलरी मिळणार आहे का? फुकट करणार आहे? हॅलो, जॉब फुकट कराल का सॅलरी कराल? बरोबर ना, सॅलरी घ्याल ना. मग जर तुम्हाला एखादा डॉक्टर 10-12 हजार रुपये पगार देणार आहे तर त्या लेवलचं आपण बनलं पाहिजे की नाही बनलं? हॅलो, का कुणालाही देतील? नाही. असं कसं देतील? त्यासाठी आपण स्वतःला तयार केलं पाहिजे ना. आपल्याला रिपेअर मोडमध्ये टाकलं पाहिजे स्वतःला. जर आपल्यासमोर काही चुकीचं असेल तर त्याला सुधारायचा प्रयत्न करा. समजते ना? एक राजा असतो आणि तो राजा एका रस्त्याने चालत असताना राज्याचा दौरा करत असतो आणि रस्त्यामध्ये एक दगड असतो. तो राजा प्रधानाला विचारतो, म्हणे हा दगड इथं कसं काय? कोणी सर खूप दिवसापासून इथंच आहे. त्याला कोणी उचलला का नाही? म्हणे काय नाही, लोक त्याच्यावर पाय ठेवून जातात पण त्याला उचलत.
राजा त्याच्या गळ्यातली माळ काढतो आणि त्या दगडाखाली ठेवून देतो. उद्देश काय असतो? जो कोणी हा दगड उचलेल त्याला ती मान मिळेल. 8 दिवस जातात, 10 दिवस जातात, 15 दिवस जातात. राजा त्याच्या प्रधानाला म्हणतो, चल जरा येऊ फिरून परत. पाहतो तो दगड तिथंच. मग त्याच्या लक्षात येतं की आपल्या राज्यातली प्रजा खूप आळशी झाली. समजतंय ना? आपल्या राज्यातली प्रजा खूप आळशी झाली. ह्या दगडाला जो कोणी उचलेल त्याला ती सोन्याचा किंवा तो हिऱ्यांचा हार मिळाला असता, पण तरी सुद्धा कोणी उचलायला तयार नाहीये. लक्षात घ्या. पण जर मी असं जाणून बुजून सांगितलं असतं की हा दगड उचलायच्या खाली हार आहे, तर किती लोकांनी उचलला असता? कारण ते ऐकतं होतं. समजतंय तुम्हाला? सो रिपेअर मोडला टाका ना स्वतःला. तुम्हाला जर चुकीची गोष्ट वाटते ना, एखादी सुधरून टाका. कदाचित त्याच्या मागच काहीतरी लाईफ लपलेलं असेल. समजतंय ना? एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण सुधारायला जातो ना, त्याच्या मागच आपलं आयुष्य सुधारलेलं असतं किंवा त्याच्या मागच आपलं आयुष्य कुठेतरी दडलेलं असतं. रिपेअर मोडला स्वतःला टाका. रिपेअर करा स्वतःला. बेस्ट बनायचंय तर बेस्ट द्यावं लागेल. बेस्ट पेराल, बेस्ट उगवेल. चुकीचं पेराल, चुकीचं उगवेल. तुमचं लाईफ आता असं नाहीच आहे म्हणून का तुम्हाला मी एवढं सगळं समजून सांगा. कळतंय? तुम्ही सगळ्या 18 वर्षाच्या पुढेला आहात, सगळ्या सज्ञान आहात. मी तुम्हाला समजून सांगावं आणि मग तुम्हाला समजेल तुम्ही इतक्या वेळे आहात का? हॅलो. पण काय झालं आहे का, घरी आई बापा समजवायचे है ना, आईबाप घरी समजवायचे. सर नंतर थोडा मोठा भाऊ झाला तर तो बी समजायला लागला, आणि काय माहिती आला तर तुम्ही समजायला लागून गेले. काय ऐकायचं तुमचं? म्हणून तुम्हाला झोप लागते. समजताय ना? म्हणून झोप लागते ना. सर हे आम्ही घरी पण ऐकतो असंच. घरी सांगितलेलं वेगळं आहे आणि इथं सांगितलेलं वेगळं आहे. इथं जर का तुम्ही ह्या गोष्टीला नीट स्वीकारलं ना, तर प्रॅक्टिकल लाईफ तुमचं खूप भन्नाट होईल. कळतंय काय बोलतोय? हे जर का तुम्ही नीट समजून घेतलं, शिकून घेतलं, तर पुढचं प्रॅक्टिकल लाईफ खूप भन्नाट होईल. पण जर का तुम्ही इथूनच आता इम्प्लिमेंटेशनला कमी पडत असाल, तर पुढचं लाईफ तुमचं खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. लक्षात घ्या. काही मुलींना खूप त्रास होतो. एक दिवस त्यांचा 1 वर्षासारखा जातो. का? तर इथं नाही सुधरत. आणि मी गॅरंटेड सांगतो, जे सेवामध्ये नाही सुधरत ना, ते आयुष्यात कधीच सुधरत नाही. कळतंय? कळतंय काय बोलतोय? तुम्ही 1000 रुपयाचा स्टॅम्प पेपर घेऊन सही करून देतो त्याच्यावर. जे माझ्याकडनं सुधारलं ना, ते आयुष्यात कधी बिघडणार. जे माझ्याकडनं नाही सुधारलं ना, ते आयुष्यात सुधारणार. लक्षात. बिकॉज ऑफ तुम्ही माइंडला चेंज करायचा प्रयत्नच करत नाही आहे. तुम्ही एकच पॅटर्नमध्ये जाता. एकच पॅटर्नमध्ये जगणाऱ्या माणसाचं आयुष्याचं काही खरं नसतं. समजतंय? व्हरायटी ऑफ दुनिया आहे, व्हरायटी ऑफ नॉलेजची लोकं आहेत, खूप वेगळ्या पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी उपलब्ध आहे. तुमची दानत तर पाहिजे घ्यायची. माझ्याकडे खूप आहे तुम्हाला देण्यासाठी, पण तुमची पण दानत पाहिजे नाही घ्यायची. मी तुमच्या पदरात टाकायला आणि तुमचा पदर फाटका निघायला तर आम्ही काय करू? समजतंय ना? मग तो पदर शिवून घ्या ना. त्या पदरात खूप काही येऊन पडणार आहे आणि ते तुमच्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये आणि पुढच्या लाईफमध्ये सगळं कामाला येणार आहे. समजतंय काय बोलतो? आता बघा, ह्या 50-60 मुली ज्यावेळेस तिकडनं परत येतील ना, त्यांच्याबरोबर मी तुम्हालाही बसवणार आहे. ते तुम्हाला एक डिसीज सांगणार आहेत पुढे येऊन. तुम्हाला त्यांचा अनुभव सांगणार आहे, काय अडचणी येतात, किती मजा येते, कुठल्या गोष्टी त्यांना त्रास झाला आणि कुठल्या गोष्टी त्यांना आनंद आला, सगळं सांगणार आहेत. आपण आहे ना तयार राहिला पाहिजे, तत्पर राहिला पाहिजे शिकण्यासाठी, काम करण्यासाठी. एखादी गोष्ट जी मला समजली ती दुसऱ्यांना सांगण्यासाठी. ट्रान्सफर करा नॉलेज. खूप काही लागत नाही. तुम्हाला खूप हुशार बनायचं असेल ना, तर खूप काही लागत नाही. जे तुम्हाला येतं ते दुसऱ्यांना सांगा. दॅट्स इट. आणि जर तुम्हाला दुसरा एखादा समजून सांगत असेल तर ते ऐकून घ्या. ह्या जगामध्ये बोलणाऱ्यांची संख्या खूप आहे, ऐकणाऱ्यांची कमी आहे. समजतंय? पाहिलं असेल तुम्ही, है ना? लोक दुसऱ्याला बोलू देत नाही, है ना? थांब मी बोलतो, थांब मी सांगतो, थांब मला माहिती, थांब तुझ्यापेक्षा मला जास्त येतं, थांब थांबवतं. ऐकत नाही तुम्ही, म्हणून अज्ञान खूप आहे. ऐकायला तयार राहा. कोणी शिकवायला लागलं तुम्हाला प्रॅक्टिकल लाईफमध्ये, शिकण्याच्या मोडमध्ये नाही. मग ते तुमच्या हॉस्पिटलची मावशी जरी असेल तरी चालेल, वॉर्ड बॉय असेल तरी चालेल, लक्षात घ्या, आरएमओ असेल तरी चालेल, तुमचे सर असेल तरी चालेल, लॅबवाले शिकवतात, एक्सरे टेक्निशियन शिकवतात, ओटी असिस्टंट मुलं शिकवतात, तुम्हाला ड्रम कसा लावायचा शिकवतात. कधी कधी मावशी बेड मेकिंग तुम्हाला शिकवते, बेड कसा करायचा असतो. हा नर्सिंगचा पार्ट आहे, बेड मेकिंग. तुम्हाला बेड आले असतील आता जनरल याच्यामध्ये, है ना? बेड
तर ते बेड कसा बनवायचा तुम्हाला ती मावशी शिवाय मला काही येत नाही का? गर्दबीज करायची ना. घरचा बेड वेगळा, हॉस्पिटलचा बेड वेगळा. समजते? बेड मेकिंग ते तुम्हाला शिकवतो. ओटीचा मुलगा तुम्हाला ड्रम कसा लावायचा ते शिकवतो. कोणत्या ऑपरेशनसाठी कोणता ड्रम, कोणते इन्स्ट्रुमेंट तुम्हाला शिकवत असतो तो एक दोन वेळा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. एकदा दोनदा सांगून जर का तुम्ही नाही ऐकलं ना तो तुम्हाला ड्रॉप करून टाकतो, परत सांगतच नाही. समजते काय बोलतो? तुमचे सिनियर पण तुम्हाला काय माहिती का, तुम्ही जर बोलले त्या ताई मला हे शिकवणार ती मध्ये मी करेल तू बघ, है ना. तुम्ही जर का बघायला इंटरेस्टेड असाल तर ती नेक्स्ट टाइम तुम्हाला शिकवायला इंटरेस्टेड असेल. क्लिअर तर काय बोलतोय? जर तुम्ही बघायला इंटरेस्टेड असाल तर ती शिकवायला इंटरेस्टेड होते. जर तुम्ही बघायला इंटरेस्टेड नसाल तर ती शिकवायला इंटरेस्टेड नसेल. आणि मग आपल्याकडनं एक कंप्लेंट निघते, सर मला इथे कुणी काही शिकवतच नाही. अरे बेटा, शिकवायला तिथं कुणाला वेळच नाही आहे. तुला ऑब्झर्वेशनमधूनच शिकायचं आहे. कारण नर्सिंग 4 गोष्टींवरती डिपेंड करतं आहे. बघा, लिहा, वाचा आणि करा. बघा, लिहा, वाचा आणि करा. 4च गोष्टी. नीट बघा पहिले. जे बघितलंय ते लिहून घ्या वहीमध्ये, आणि जे लिहिलंय ते वाचून काढा एकदा. तुम्ही जे वाचलंय ते करून काढा. संपला विषय. इतकं सोपं आहे. तुमचे सिनियर्स फक्त तुम्हाला म्हणतात बघा, बघण्याचाच त्रास होतो. तू सर नुसतं बघायला लावतो, मग बघ ना. जर करायला लावलं तर जमेल का? हॅलो, समजतंय ना? मग आता बघायला लावता तर बघा ना. तुमचा तो एज्युकेशन पिरियड जो आहे तो बघण्याचा आहे, तर मग ते पूर्णपणे बघून घ्या ना, समजून घ्या ना, तुम्ही शिकून घ्या ना तुम्ही. कारण नंतर तुम्हालाच करायचं आहे. कारण कसं होतं माहिती का, एक बॅच जाते दुसरी बॅच बाहेर निघते. आता तुम्ही इथून जसं तिकडे जाल तिकडच्या मुली बाहेर पडतो. समजतंय तुम्हाला? मग तिथं दुसरा सिनियर होतो. मग काही दिवसांनी परत त्या सिनियर निघतील, दुसऱ्या मुली जातील, मग तुम्ही सिनियर होऊन घ्या. समजते ना? एक संस्कृती आहे याच्यामध्ये की पहिले आम्ही तुम्हाला जे दाखवू ते तुम्ही बघून घ्या, शिकून घ्या. कारण तुम्हाला मग दुसऱ्या मुलींना शिकवायचं आहे ना. सो ही संस्कृती आहे आपली, हिला आपण जपलं पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला कोणी शिकवायचा प्रयत्न करते तर आपण शिकण्याच्या मोडमध्ये गेलो पाहिजे. जर आपण शिकण्याच्या मोडमध्ये नाही गेलो तर तिची शिकवण्याची इच्छा नाही राहत. मग ती सांगून टाकते की सर हिला शिकण्याची इच्छा नाही आहे, सर हे शिकण्यासाठी तयार नाही आहे, आणि मग नुकसान तुमचं होऊन जातं. 90% मुलींचं असंच होतं. 90% मुली. किती? 90% मुली. लक्षात घ्या. मग आता आपल्यामध्ये किती आहेत तशा आपण नाही सांगू शकतो. शिकण्याच्या मूडमध्येच नसतात. शिकण्याच्या मूडमध्ये नसतात आणि ना शिकवण्याच्या मूडमध्ये असतात. ना शिकता येतं ना शिकवता येतं. लक्षात घ्या. लाईफ काय आहे? शिका आणि शिकवा. तुम्ही जे शिकलात ते इतरांना शिकवा. तुम्ही इतरांना शिकवायला लागाल, तुमचं नॉलेज अपग्रेड होईल. तुम्ही टॅलेंटेड बोलता, तुम्ही हुशार बनाल. लक्षात घ्या. पण तुम्ही इतरांना शिकवण्यासाठी पहिले तुम्हाला स्वतःला खूप झोकून द्यावं लागेल. एका दिवसामध्ये कोणी येऊन बोलत नाही. लक्षात घ्या. कोणी एका दिवसामध्ये डॉक्टर बनत नाही, कोणी एका दिवसामध्ये नर्स नाही बनत. वेळ द्यावा लागतो भरपूर. डॉक्टर की कंप्लीट करण्यासाठी 4.5 वर्षाचा कोर्स आहे. नर्सिंगचे व्हरायटी ऑफ कोर्सेस आहेत. लक्षात घ्या. तुम्ही आत्ताशी बालवाडीत आहात, याच्या पुढं पण अजून बरेच कोर्सेस आहेत. समजतं काय बोलतोय? पण तुम्ही जर का बेसला कच्चा राहिला तर पुढच्या पायरीला कसं काय चढा? कळतं ना काय बोलतोय? आता आपल्या कॉलेजला काही ANM केलेल्या मुली आहेत, त्यांनी आता JNMला ॲडमिशन घेतलं. म्हणजे हा 1.5 वर्षाचा कोर्स, तो 3.5 वर्षाचा कोर्स आहे. समजतं? त्याच्यानंतर BSc नर्सिंग आहे, तो 4 वर्षाचा कोर्स आहे. त्यानंतर MSc नर्सिंग आहे. त्यानंतर डॉक्टरेट आहे नर्सिंगमध्ये. म्हणजे तुम्ही नर्सिंगमध्ये सुद्धा डॉक्टर बनू शकता. इतका पॉवर आहे या फील्डला. पण तुम्ही तयार पाहिजे ना शिकायला. हॅलो, कळतं आहे ना? तुम्ही इम्प्लिमेंटेशनला तयार पाहिजे. तुमचं एज्युकेशन तुम्ही जे घेताय ना त्याच्यामध्ये तुम्ही खूप शार्प पाहिजे. आणि तुम्ही शार्प तेव्हाच बनाल जेव्हा तुम्ही हे नॉलेज दुसऱ्यांना प्रोव्हाइड कराल. जर तुम्ही हे नॉलेज दुसऱ्यांना प्रोव्हाइड नाही केलं आणि हे नॉलेज तुम्ही तुमच्याकडेच ठेवलं तर ते कचऱ्यासारखं खराब होऊन जाईल. ते नॉलेज ना तुमच्या कामाला आलं ना कोणाच्या दुसऱ्याच्या कामाला आलं. लक्षात ठेवा. आणि मग अशा नॉलेजला उपयोग नसतो. जे काही तुम्हाला येते ते शिकवा. क्लिअर होतं सगळं? आणि इम्प्लिमेंटेशन करा. आज जाऊन फोटो काढून घ्या. आज नाही तर उद्या काढा. उभे राहा. आज काढा नाही तर उद्या काढा. बरोबर? फोटो काढा, इम्प्लिमेंटेशन करा. वहीच्या पहिल्या पानावर तो फोटो चिटकवा. हे किती वेळा सांगतोय आता मी? 10 वेळा बोलून झालं असेल. आता 11 वेळा नाही सांगणार. मग पुढचे लेक्चरच नाही गेलं है ना. कारण तुम्ही खूप हुशार आहात. कळतंय ना? खूप हुशार आहात. आणि हुशार लोकांना कोणी शिकवत नाही. लक्षात ठेवा. कारण हुशार लोक अतिशय हुशार असतात. त्यांना कोणी एखाद्या आयडियाने शिकवलेलं चालत नाही. म्हणून पुढचं लेक्चर मी तुमचं घेणार नाही. मी कॅमेऱ्यासमोर सांगून टाकल्या. बरोबर?
तुम्ही आता माझे लेक्चर ऐकायचे असतील तर माझे व्हिडिओ बघायचे सेवा ॲपमध्ये. बरोबर? ठीक आहे. आज इथंच थांबूयात. पुढच्या वेळेस पुढचा विषय शिकूया. चला, थँक्यू.